सीआरटी स्ट्रॅटेजी सगळ्यात चांगली असते. ठीक आहे, सीआरटी बघू. बरोबर आहे, सीआरटी परत एकदा सांगतो. ठीक आहे, सीआरटी म्हणजे काय असतं? सीआरटी म्हणजे एक कॅन्डल असते, लक्षात घ्या, फक्त एकच कॅन्डल. ठीक आहे, ती कशी फोकस सर करायची असते? हॅलो हा बोला. हा बोला. सर, बिटकॉइन मध्ये डेली वरती सीआरटीचा सेटअप बनता का सर? एकच मिनिट थांबा, बघू आपण. डेली वरती बिटकॉइनचा सीआरटीचं कसं म्हणता तुम्ही तिकडे? प्रिव्हियस कॅन्डल सर वरतून रिजेक्शन मिळाले सर. हा, असं म्हणतात ना, ही कॅन्डल इथून रिजेक्शन आलंय आणि ही कॅन्डल खाली जाणार, असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर ना? हा हा हा, पण ते जरा ट्रेंड वगैरे बघायचे असतात. ट्रेंड वगैरे प्रॉपर असतील तर ते तुम्हाला हे करता येतं. कारण की ट्रेंड बिटकॉइनचा जर मला वाटते बघितला तर बुलिश आहे अजूनपर्यंत. हो सर. बुलिश आहे, बरोबर ना? मग धोका देऊ शकते ती. ठीक आहे. आणि सर कालची गोल्डची जी कॅन्डल होती हा ते मला असं वाटतं की तुमचा त्या कॅन्डल वरती आपला बाहेर बुलिश होता. हा, कुठल्या टाइम तर फ्रेमचा काल बायस? डेलीचं सर. डेलीचा बायस बुलिश कसं असेल? कॅन्डल वरून 4-5 खाली आले, बायस तर बेरिश आहे. बघा इकडे, कॅन्डल खाली येतात डेलीच्या सगळ्या. बायस बेरिश आहे आणि विकलीचा बायस काय? विकलीचा पण बेरिश आहे. अच्छा, म्हणजे माझीच चुकी झाली त्याबरोबर. हा, बरोबर ना? हा सर. हम्म, ठीक आहे. हे बघा, सीआरटी म्हणजे काय असतं? सीआरटी म्हणजे एक कॅन्डल असते, अशी कॅन्डल की तिचा हाय लो मार्क केला जातो. ठीक आहे, समजा तुमच्याकडे ही एक सीआरटी आहे. ही एक कॅन्डल आहे तुमच्याकडे. अशा 2 कलरच्या कॅन्डल असू शकतात, एक ग्रीन पण असू शकते, एक ब्लॅक पण असू शकते, लक्षात घ्या. ओके, एकच मिनिट. आणि काय झालं? हे बघा, सीआरटी म्हणजे एक अशी कॅन्डल असते, ह्या कॅन्डलच्या वरती आणि खाली लिक्विडिटी पडलेली असते, बरोबर आहे? मग लिक्विडिटी म्हणजे माहिती आहे ना सर्वांना काय आहे? हा सर. लिक्विडिटी म्हणजे तुमचे जे सर्व लोकांनी जिथे बाय केलेलं असतं, ज्यांचे सगळ्यात जास्त स्टॉप लॉस असतात, त्याला लिक्विडिटी बोलतात. ओके, चार्ट वरती कुठं आहे सर ती लिक्विडिटी? दाखवतो, एक मिनिट तुम्हाला. चार्ट वरती लिक्विडिटी कुठं आहे ती आता इथं कॅन्डल नुसार समजून घ्या पहिल्यांदा, मग तुम्हाला चार्ट वर दाखवतो. ओके, हे बघा, ही कॅन्डल आहे, ही कॅन्डल समजा तुमच्याकडे, ही समजा जर 4 आवरची कॅन्डल असेल, ठीक आहे, ही तुमच्याकडे जर 4 आवरची जर कॅन्डल असेल, तर ह्या कॅन्डलच्या हायला आणि लोला काय पडलेल्या असत्या? लिक्विडिटी पडलेली असते, लक्षात घ्या, हायला आणि लोला. ओके, मग मार्केट मेकर काय करतात? एकतर ह्याच्या खाली जातात किंवा वरती जातात आणि लिक्विडिटी खाऊन त्याच्या विरुद्ध दिशेला जातात. ओके, मग ते कसं असतं? माईक बंद करा. जर ब्लॅक कॅन्डल जर झाली असेल खाली येताना अशी, तर मार्केट मेकर सेकंड जी नेक्स्टची ब्लॅक कॅन्डल ओपन होते, ती अशी थोडीशी वर्किंग करते आणि खाली जाते आणि परत काय करते? ती वरती जाते. याचा अर्थ काय होतो सांगा मला? पॉवर ऑफ थ्री. पॉवर ऑफ 3 किंवा ह्या पाठीमागच्या कॅन्डलच्या बॉटमची ह्या पुढच्या कॅन्डलला लिक्विडिटी खाल्ली, बरोबर ना? इथून ही वरती जाते, मग कॅन्डलचा कलर कोणता येणार आहे? ग्रीन सर. ग्रीन येणार. मग ज्या वेळेला लिक्विडिटी तुमची बॉटमची खाल्ली जाते, त्यावेळेला कॅन्डलचा कलर पुढचे कोणता येतो? ग्रीन. ग्रीन येतो, बरोबर आहे. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे ग्रीन कॅन्डल असते आणि ग्रीन कॅन्डलची तुम्ही सीआरटी प्ले करत असताय, त्यावेळेला पुढची जी नवीन कॅन्डल ओपन होते ती अशी करते आणि अशी केल्यानंतर पहिल्या कॅन्डलच्या वरती जाते आणि त्याच्यानंतर मार्केट काय करतं? असं खाली जातं. मग पुढच्या कॅन्डलचा कलर इथे कोणता होणार आहे? रेड. ब्लॅक किंवा रेड होणार आहे, बरोबर आहे. आणि हीच कंडिशन मोठ्या टाइम फ्रेमला तुम्हाला कशी दिसत असते सांगतो, एक मिनिट. बघा, हीच कंडिशन तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेमला अशी दिसत असते. ही ते कॅन्डल आलेली असते तुमच्याकडे अशी, आणि ही आता ही कॅन्डल तुमच्याकडे ग्रीन असणार आहे समजा, कारण की हिने लो खाल्लाय.
हं, हो का ही अशा पद्धतीचे ह्या कॅन्डलने हिचा लो खाल्लाय. ठीक आहे, हं. म्हणजे हा कोणती कंडिशन आहे तुमच्याकडे ती बाईंगची बाईंगची आहे, पण काय कंडिशन कोणती आहे ती? कंडिशन म्हणजे मला काही समजलं नाही. लो स्वीप हाय स्वीप काय आहे? सर परत एकदा लो स्वीप. लो स्वीप आहे, लक्षात घ्या. 1 मिनिट पहिल्यांदा तुम्हाला लो स्वीप आणि हाय स्वीप काय असतं दाखवतो. ठीक आहे, मग नंतर आपण हा, पुढे जाऊया, मग तुम्हाला सीआरटी समजणार, अदरवाईज नाही समजणार. ठीक आहे, ओके ओके. बरोबर आहे. हम्म, हं. काय काय ते इथून सगळ्या कॅन्डल वरती चालल्यात. येस सर. या कॅन्डलच्या खाली पुढची कॅन्डल गेली का? नाही गेली. नाही गेली, मग ती पुढची तयार झाली. ही कॅन्डल हिच्या खाली गेली का? नाही गेली. नाही गेली, मग पुढची तयार झाली. ही पुढची कॅन्डल हिच्या खाली गेली का? नाही गेली. नाही गेली, मग पुढची तयार झाली. आता इथे कुठली गेली का बघा, वरतीच गेले कंटिन्यू. वरती कंटिन्यू गेली, म्हणजे कुठली कॅन्डल कुठल्या कॅन्डलच्या खाली गेलेली नाही. ठीक आहे, हा त्याच्यानंतर ना नाही. ही हिरवी कॅन्डल हिच्या खाली गेले मार्केट हो. गेले, पण ही कॅन्डल हिच्या आतमध्ये जाऊन क्लोज झाल्या. क्लोज क्लोजिंग झाले झाले ना. नाही, अजून अजून कॅन्डल चालू आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, टाइम 1 आवर टाइम फ्रेम आहे ना. 1 आवर नाही, विकलीची कॅन्डल आहे. विकलीचा तुम्हाला इकडे चार्ट आहे. इकडे दाखवतो, इकडे दाखवतो, इकडे ओके इथे दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, ही ग्रीन कॅन्डल आहे, ही ब्लॅक कॅन्डल आहे. ह्या कॅन्डलच्या खाली ही कॅन्डल गेल्या का? नाही बघा, गेली. नाही गेली, मग ती तयार झाली, मग तिचा लो मार्क केला. या कॅन्डलच्या खाली ही कॅन्डल गेले का? नाही. नाही, मग तिचा लो मार्क केला. पुढची कॅन्डल हिच्या खाली गेली का? नाही. नाही, मग ना तिचा लो मार्क केला. तिच्या पुढची कॅन्डल हिच्या खाली गेली का? नाही. नाही, मग हिचा लो मार्क केला. मग त्याच्या पुढची कॅन्डल हिच्या खाली गेली का? नाही गेली. बनडी रेड पण गेली नाही. क्लोजिंग दिलं नाही त्याच्या खाली. हा, पण ह्या ब्लॅकच्या खाली ही ग्रीन गेली ना. हा ग्रीन गेली ना. लिक्विडिटी ते स्विप झाले असेल ना तिथं ही हंटिंग वगैरे काय. हा, इथून मार्केट खाली गेलं, लिक्विडिटी स्वीप केली आणि मग मार्केट वरती गेलं. हा राईट. बरोबर ना. मग या केसमध्ये पहिल्या कॅन्डलचा जो लो आहे, पहिल्या कॅन्डलचा लो इथेच आहे ना. हो. बघा, पहिल्या कॅन्डलचा लो कुठे आहे? इथे. हा बरोबर आहे. हा लो आहे, मग पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली दुसरी कॅन्डल गेली का नाही? गेले की. गेले, आणि जाऊन ती कॅन्डल पहिल्या कॅन्डलच्या लोच्या आतमध्ये क्लोज झाल्या. हो. झाल्या, मग ही कंडिशन कोणती मीट झाल्या? लो स्विपची. ही कोणती कंडिशन मॅच झाली तुमची? लो स्विपची कंडिशन मॅच झाली. समजलं? बर, आता छोट्या टाइम फ्रेम वरती सर ट्रेड घ्यायचा म्हणजे कसं घ्यायचा परत मग ते आपण. दाखवतो. पहिला लो स्वीप आणि हाय स्वीप समजून घ्या, ते दाखवतो. हा ओके, ठीक आहे. लो काय हे हाय. कंडिशन आहे? पहिल्या कॅन्डलच्या खाली जाऊन पहिल्या कॅन्डलच्या आतमध्ये ज्यावेळेला कॅन्डल क्लोज होते त्यावेळेला लो स्वीप होतो. बघा इथे तुम्हाला दाखवतो, इथं लो स्वीपची कंडिशन बघा कुठे मॅच होते ते. बघा इथे लो स्वीपची कंडिशन मॅच झाली का? झाले ना. झाले ना. परत इथे पुढे बघा, इथे पुढे कुठे आहे का बघा, थांबा एक मिनिट. बघा इथे झाले, हा लिक्विडिटी घेते ना वरती करते. इथे झाले का बघा. झाले ना. लिक्विडिटी घेऊन वरती चाललंय नुसतं. ठीक आहे, ही गोष्ट कन्सेप्ट समजली बऱ्यापैकी. हा हा, थांबा, आता हे समजलं. आता हाय स्वीप दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, हं. हे बघा इथे हाय स्वीप म्हणजे काय? पहिल्या कॅन्डलच्या वरती जाऊन दुसरी कॅन्डल त्याच्या आतमध्ये जाऊन क्लोज होते. हा व्हायला लागले. हा व्हायला लागले ना. हा बघा इथे हाय स्वीप, आता इथे हा झाला आणि इथे हा झाला बघा. झालाय. हो. झालाय. ओके, हाय स्वीप आणि लो स्वीपची कंडिशन सांगा काय? हा, हे सर काय तुम्ही झालं? जे वन वीक वरती सांगताय ना, ते लोकांना समज नाही. मग आय थिंक असं सगळेजण सायलेंट कुठली झालेत. दाखवू का? छोट्या टाइम फ्रेम वरती सांगाय म्हणजे पटकन समजून जाईल. तर पहिल्या कॅन्डलचा लो तोडून खाली जाऊन वर जर क्लोज दिली तर लो स्वीप लो झाला. स्वीप. हा, आणि पहिल्या कॅन्डलचा हाय, पहिल्या कॅन्डलच्या लोच्या आतमध्ये दुसरी कॅन्डल जर क्लोज झाली तर ते लो स्वीप झाला. ओके, झाली.
हा, बघा इथे ठीक आहे. इथे कंडिशन परत मॅच झाली. ही पहिली कॅन्डल आहे, हिच्या खाली गेली ही कॅन्डल, पण आतमध्ये जाऊन क्लोज झाली. हा हो लो हा कंडिशन काय झाला, लो स्वीप झाला. तो शिफ्ट झाला. बरोबर आहे, हम्म. ही कंडिशन लो स्वीप झाली. बरोबर आहे. आता बघा कसं असतं, तुम्हाला दाखवतो. इथं 6 महिन्याचा टाइम फ्रेम लावतो मी, 6 महिन्याचा टाइम फ्रेम. ठीक आहे, गोल्ड नाही दुसरं काहीतरी घेतो म्हणजे तुम्हाला कळेल. ओके ठीक आहे, नाही नाही, गोल्डच असते, बारीक नसते. गोल्डला 6 महिन्याच्या कमी कॅन्डल आहेत म्हणून सांगतो. हे मला प्लेबॅक मूडला दाखवायचं तुम्हाला. ओके 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 सर. हे बघा इथे आता ह्या कंडिशन मध्ये बघा काय केलंय, मार्केट इथून वरती गेलंय आणि वरती गेल्यानंतर मार्केट परत खाली आलं, खाली आलं. बरोबर आहे, लिक्विडिटी होती ना लोकांची, ही hunting लिक्विडिटी करायला. होती किंवा ह्या कॅन्डलच्या खाली लिक्विडिटी होती. ठीक आहे, मग ह्या कॅन्डलचा मी काय मार्क केला, लो मार्क केला. प्लस ह्या कॅन्डलचा mark परत केला, मी बरोबर. काय मार्क केला, हाय मार्क केला. ठीक आहे, माईक बंद करा हो. तुमचं, बोलतानाच आवाज करा, तुमचा आवाज यायला बॅकग्राऊंडचा, बोलतानाच माईक चालू करायचं. हम्म. हे बघा या कॅन्डलचा लो मार्क केला, ह्या कॅन्डलचा हाय मार्क केला. बरोबर आहे. आता या केसमध्ये इथून मार्केट वरती जाऊ शकतं, ही आपण काय केली, प्रोबॅबिलिटी घेतली. बर ठीक आहे, मग हे काय आहे तुमच्यासाठी, हा जो लो आहे तुमच्यासाठी सीआरटी लो आहे. हा जो लो आहे तुमच्यासाठी काय, सीआरटी लो आहे. ठीक आहे, हा सीआरटी लो आहे आणि वरच्या बाजूला आहे तो काय आहे तुमचा, सीआरटी CRT हाय. सीआरटी हाय आहे. ओके, हा तुमच्यासाठी सीआरटी हाय आहे. आता आणि ही जी कॅन्डल आहे हिचा जो 50% भाग असतो, बघा ह्या कॅन्डलला मी फिबोनाची लावली आणि तिचा जो 50% भाग असतो ह्याला सीआरटी काय बोलतात, 50%. 50. हिला सीआरटी 50% बोलतात. ओके, हा मग हे काय असतं, आता बघा इथून मार्केट वरती गेलेलं आणि परत खाली गेलं, याचा अर्थ मार्केट डिस्काउंट मध्ये आलंय. हा सर. डिस्काउंट मध्ये आले, मग डिस्काउंट मध्ये आल्यानंतर मार्केट कुठे जाणार, आता वरती जाणार ना इकडून. हो येस येस. बरं ना, मग इथे ट्रेड कोणता घेतला पाहिजे, बायचा का सेलचा, बायचा. बायचा ट्रेड घेतला पाहिजे. बरोबर आहे, मग बायच्या ट्रेडची टीपी कुठे येणार, खाली आहे ना, कॅन्डल क्लोजिंग लोला. नंतर बायच्या ट्रेडची 50% टीपी वरती येणार का खाली येणार, टीपी वर येणार. वरती येणार. वरती येणार. बरोबर ना, बरोबर. हो हा मग ती सीआरटी कॅन्डलचा जो 50% भाग असतो तो तुमच्यासाठी टार्गेट 1 असतो आणि सीआरटी चा जो हाय असतो तो काय असतो तुमच्यासाठी, टार्गेट 2 असतो. ओके, ओके. इथपर्यंत ओके, ओके. समजलं, इथपर्यंत समजलं. हा हे बघा हा, ही सर. 6 महिन्याची कॅन्डल संपलेली आहे. ओके, 6 महिन्याची कॅन्डल आहे. ओके, 6 महिन्याची कॅन्डल संपले आणि कॅन्डल संपल्यानंतर ना त्या कॅन्डलला मी काय मार्क करून घेतलाय, तिचा हाय आणि लो मार्क करून घेतलाय. आणि माझं मत काय, इथून मार्केट कुठे जाणार आहे, वरती जाणार. वरती जाणार आहे. बरोबर आहे. सीआरटी हा. जी मार्क केली आहे ती कोणत्या महिन्याची आहे, आय थिंक कोणता म्हणते, 6 मंथचे, 6 मंथ. हा 6 मंथ. 6 मंथचे. बरोबर आहे, मग सीआरटी जर ओके. 6 मंथचे असेल तर तुमचा जो एमएसएस असतो तो तुमचा छोट्या टाइम फ्रेमचा घ्यायचा असतो. तो कसा घ्यायचा असतो, काय घ्यायचा असतो दाखवतो. 1 मिनिट, तुम्हाला इथे टेलिग्राम लॉगिन आहे का बघतो, 1 मिनिट. सीआरटी चे टाइम फ्रेम लिहून घेतल्यात सर्वांनी, हा सर. कोणी घेतली नसेल तर त्यांना मी दाखवतो. 1च मिनिट, इकडे लॉगिन नाही आहे. लेट जॉईन झाल्यामुळे मला नाही माहित. तुम्हाला सेशनची लिंक देतो, काय प्रॉब्लेम नाही. होय सर. हम्म आता हे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या टाइम फ्रेम वर दाखवताय, बरोबर आहे का, हम्म हम्म लो सीट हे ते. हम्म. आता ह्या छोट्या टाइम फ्रेम वर शिफ्ट करून दाखवता का जरा. छोट्या टाइम फ्रेमवर काय प्रॉब्लेम झाला माहितीये का, मी पहिल्यांदा छोट्या टाइम फ्रेमवरच दाखवत होतो. हम्म. मग इकडे माझा काय प्रॉब्लेम झालाय, जे सबस्क्रिप्शन असतं प्लेबॅक मोडचं, हम्म. ते सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे मी. फक्त काय आहे, मला ह्या मेल आयडी वर नको आहे, ते दुसऱ्या मेल आयडी वर पाहिजे आहे, त्यामुळे ते कॅन्सल केले मी. त्यामुळे छोट्या ओके. टाइम फ्रेमवर मला दाखवता येत नाही. शेवटी छोट्या टाइम फ्रेमवर पण एवढ्याच कॅन्डल असतात. हो ना, बरोबर ना, पण त्याच्या लवकर पटपट समजून जातंय ना, खूप कॅन्डल असल्यामुळे. नाही ते टार्गेट स्टॉप. समजेल की तुम्हाला. तुम्ही समजा मी 4 आवरच्या टाइम फ्रेमवरच आहे, तुम्हाला हॅलो 4 हा सर.
4 आवरचा टाइम फ्रेम आणि 1 आवरचा टाइम फ्रेम ह्याच्यावर त्यांचं म्हणणं काय आहे, ह्याच्यावर जर सांगितलं तर सगळ्यांना इक्वली म्हणजे सगळ्यांना जरा समजल. कारण जास्त करून ट्रेड 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये आणि 4 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये लो स्वीप हाय स्वीप होतो ना. जास्त असं होतात असं म्हणायचं ना. बरोबर आहे, ठीक आहे, ते सगळं ठीक आहे तुमचं. पण 4 आवरच्या ह्याच्यावर तुम्हाला प्लेबॅक मूड मी जर लावला नाही तर तुम्हाला समजायला अवघड जाईल. हा ते आलं लक्षात माझ्या, हा. पण त्यांच्या लक्षात येईना तो. हा, मग मुद्दा. ते सबस्क्रिप्शनचं माझं जर ते हे झालं, आता सबस्क्रिप्शन मी तिकडनं कॅन्सल केलंय, दुसऱ्या मेल आयडीवर झालं तर त्यांच्याकडनं रिफंड यायला जरा वेळ लागायला लागलाय, त्यामुळे थांबलंय. दुसऱ्या आयडीवर झालं तर तुम्हाला तिकडे 4 आवरचं पण दाखवतो, ठीक आहे. किंवा ह्याच्या अगोदर मी 4 आवरच्या ते दाखवलं युट्यूबच्या चॅनलला आहेत आपल्या. ओके सर. हा, मग कसं असतं ऍक्च्युली बघा, तुम्ही इथं तुम्हाला टाइम फ्रेम दिसत आहे म्हणून तुम्ही टाइम फ्रेमचा विषय करताय, बरोबर ना. हा सर. मग पण 4 सर, आवर ते टेलिग्रामला किंवा मग आपल्या कम्युनिटी ग्रुपला एक लिंक शेअर करा ना, मग त्यांच्या लक्षात येईल लो स्वीप हाय स्वीपची. ओके, ठीक आहे, करतो, काय प्रॉब्लेम नाही. आता पहिल्यांदा आपण ते ह्याचं सीआरटीचं टाइम फ्रेम लिहून घेऊया, ओके, आणि मग त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. ओके. ठीक आहे, सीआरटीचे सर. टाइम फ्रेम लिहून घेऊया. ओके, स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? हा, दिसते सर. दिसते. माईक बंद करा आणि सीआरटीचे टाइम फ्रेम लिहून घ्या प्रॉपर. हा, काढा स्क्रीनशॉट, चालतोय. हॅलो हॅलो, हा बोला सर. कोण काय म्हणत होतं आता? हे बघा, इकडे सीआरटीची टाइम फ्रेम सर्वांनी लिहून घेतली. लिहून झालंय सर. स्क्रीनशॉट ओके, ठीक आहे. हो, झालेलं आहे. हा, ठीक आहे, स्क्रीनशॉट काढला असेल तर ठीक आहे. बरोबर, आपण जी सीआरटी मार्क केली ती कोणत्या टाइम फ्रेमची आहे? 6 मंथ. ह्यामध्ये 6 मंथ आहे का बघा? नाही आहे, ठीक आहे. तरी पण आपण गृहीत धरू. बरोबर, 3 महिने आहे आपल्याकडे, आहे 3 महिने. हो. 3 महिन्यावरून कुठं जायचंय? डेली किंवा 4 आवर जायचंय, बरोबर. Yes. मग 6 मंथ वरून कुठं जावं लागेल आपल्याला? 3 मंथ वर नाही आहे की. हे बघा, 6 मंथ वरून आपल्याला वीकली किंवा डेलीला जायचं. वीकली हा, किंवा सर. डेलीला जायचं, ठीक आहे, समजलं? 6 महिने. समजलं आता? हा 6 मंथची सीआरटी मार्क केले आणि आता टाइम फ्रेम शिफ्ट करायचा, तो कोणता? वीकली किंवा डेली करायचा, बरोबर ना? हा सर. समजलं. समजलं. मग त्याच्यानंतर ना 6 मंथ वरून मी पहिल्यांदा काय करतो, आता हे सगळं मार्किंग वगैरे मी करून घेतलंय आणि ही 6 महिन्याची कॅन्डल क्लोज झाली आहे आणि ह्याच्यानंतर ना पुढची 6 महिन्याची कॅन्डल ओपन होणार आहे. हा सर. बरोबर ना? येस सर. बरोबर. ओपन होणार. ओपन झाल्यानंतर ना ती कॅन्डल काय करणार, ह्या कॅन्डलच्या खाली इथून ज्यांनी बाईंग केलंय ह्यांचे काय घेणार? ती कॅन्डल, ही पुढची कॅन्डल काय करणार? ह्यांचे एसएल घेणार, लिक्विडिटी घेणार आणि मग त्याच्यानंतर मार्केट कुठे जाणार? अपला जाणार, बरोबर आहे. आता 6 महिन्याच्या टाइम फ्रेम वरून कुठं शिफ्ट व्हायचं आहे तुम्हाला? वीकली किंवा डेलीला शिफ्ट व्हायचं, बरोबर ना? येस. हा, बघा, आता इथून मी 6 महिन्याच्या टाइम फ्रेम वरून वीकलीवर काय झालो? शिफ्ट झालो. पण तुमचे मार्किंग आहे तसे आहेत सगळे? हा आहेत. आता तुम्हाला फक्त एकच गोष्ट बघायची की हा पहिला जो लो आहे त्याच्या खाली मार्केट जाते का बघायचं आणि गेल्यानंतर ना एमएसएस बघायचं आणि एमएसएस बघितल्यानंतर ट्रेड घ्यायचा आणि ट्रेड घेतल्यानंतर ना पहिलं टार्गेट हे असेल, दुसरं टार्गेट हे असेल. ओके, समजलं? ओके सर.
हा आता विकलीच्या टाइम फ्रेम वरून मी तुम्हाला इथं प्लेबॅक मोड लावून दाखवतो. बघा गेलं मार्केट खाली, लिक्विडिटी खाल्ली. खाली सर. हा लिक्विडिटी खाल्ली आणि लिक्विडिटी खाल्ल्यानंतर ना मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट मार्क करायचा. जो पुलबॅक असतो पहिला त्याच्यावरती ज्यावेळेला मार्केट जातं त्याला एमएसएस बोलतात. ओके, त्याला ओके एमएसएस बोलतात. ह्याच्यावरती ज्यावेळेला कॅन्डल क्लोज होईल त्याच्यानंतर ना एंट्री डिसाईड करायला सुरू करायची. ठीक आहे. ओके. बघा इथे आता इथे हा जो एमएसएस आहे तो इथं पण घेऊ शकता तुम्ही, कारण की इथं पण पुल बॅक आला. ठीक आहे, इथं घेतला तो आपण. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मार्केट त्याच्या खाली गेलं, एमएसएस झाला इकडे तुमचा, हा सर. एमएसएस झाला आणि एमएसएस झाल्यानंतर ना जो काही तुमचा पीवाय असेल त्या पीवाय मध्ये आल्यानंतर एंट्री घ्यायची. पीवाय कोणता आहे? एफयूजी आहे. एफयूजी माहिती आहे ना? होय, फेअर व्हॅल्यू गॅप. हा फेअर व्हॅल्यू गॅप. हा फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये मार्केट आलं, मग तुम्ही काय करणार? इथे एंट्री घेणार आणि एसएल कुठला असणार? ह्या लोचा. आणि टार्गेट काय पहिलं तुमचं? TP1. हा वरचा. हा TRT चं मिळतं. बघा टार्गेट 1 झालं. हा सर. हो. टार्गेट 1 झालं की तुमचा जो एसएल असतो तो पहिल्यांदा जरासं कमी करायचा. ओके, हा कारण की टार्गेट 2 साठी बसणार आहे ना तुम्ही. येस येस. टार्गेट 2 साठी बसणार आहे, त्यामुळे एसएल कमी करायचं. बाईंग लेवलला आणायचं नाही, कारण की बाईंग लेवलची लिक्विडिटी खायला येतात, ते हुशार असतात. ओके, किंवा तात्पुरतं बघायचं, थोडासा इकडे खाली आलं तरी चालतं, तात्पुरतं बघायचं, कारण की लिक्विडिटी खायला येतात. नाहीतर मग तुम्हाला टार्गेट मिळालंय हे इथं तुम्ही बाहेर पडू शकताय. 100% टार्गेटसाठी थांबायचं असेल तर वेळ लागणार, कारण की काय झालं बघा इकडे वरून मार्केट फास्ट खाली आले, होय. मग त्याला वरती जायला वेळ लागणार. बरोबर ना? हो. हा वरती सर. जायला वेळ लागणार. मग ते वेळ लागणार याचा अर्थ मग मार्केट काय करू शकतं? ह्याच्या खालचा लिक्विडिटी पण खाऊ शकतं. लक्षात घ्या. पण टार्गेट तुमचं Yes, एक बुक झाले, येस येस. एक टार्गेट तुमचं बिग बुक झाले, पण नाहीतर मग हाय तिथं तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता दुसऱ्या टार्गेटसाठी. आणि इथे कन्सोल्टेशन झाल्याशिवाय वरती जाणार नाही, ते लक्षात घ्या. कन्सोल्टेशन हो, sir. करतच जाते बघा. चाललंय का कन्सोल्टेशन करत? समजलं मी काय करायला लागलो इथे तुम्हाला? हो. येस सर. येस सर. ऑलमोस्ट तुमच्या टार्गेट जवळ गेले मार्केट आणि तिथनं रिजेक्शन खाल्ले आणि परत आता वरती जाणार परत. पण तेवढा जरी प्रॉफिट तुम्ही बुकिंग केला तर हा पण तुमच्यासाठी प्रॉफिट बुक मोठा होतो ना. भरपूर झालं. भरपूर झाला. बरोबर आहे ना? समजा लागले. 80% प्रॉफिट झाला तो. हा, आणि ह्यो मोठ्या टाइम फ्रेमचा आहे. ह्या मोठ्या टाइम फ्रेमचा जर सीआरटी प्ले करायला लागला तुम्ही तर भरपूर प्रॉफिट होणार ना. हो, येस हो. येस सर. बघा की इथे खाली, इथे तुमची एंट्री किती आली? एप्रिल 2009 ला आले आणि ट्रेडनं हाय कितीचा कधी मारलाय? इथे कधी आली एंट्री तुमची? 9 ला. हा 9 मार्च आहे ना? 9 मार्च, थांबा एक मिनिट, 20 मार्च. हा तो 9वा महिना आणि इथे किती आहे? 9वा. 19 ऑक्टोबर. म्हणजे इथे तुमच्याकडे मला वाटतं 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 4 महिने तुमचा ट्रेड चाललाय. 4 महिने ट्रेड चाललाय तुमचा. मग 4 महिने एवढा चांगला जर ट्रेड चालत असेल तर रोज रोज ट्रेडिंग करायची तुम्हाला गरज आहे? नाही सर. काहीच गरज नाही, कारण की किती पॉईंट आहेत बघा हे. आणि ती काही विकलीचे कॅन्डल आहेत, त्या का छोट्या कॅन्डल आहेत? नाही, विकलीचे नाही. कॅन्डल आहेत. बरोबर ना? मग येस सर. ह्याचा अर्थ तुम्ही जे मगाशी म्हटलं ना, छोटं 4 आवर्सचं दाखवा, हे हवरचं दाखवा. ठीक आहे, कसं असतं तुम्हाला सांगतो. मार्केटमध्ये सर माईक तुमच्याकडून ऑफ करा की सगळे. हे बघा, मार्केटमध्ये सीआरटीचे प्रोफाईल असतात. ओके, माहिती आहे तुम्हाला सीआरटी प्रोफाईल म्हणजे काय? येस येस सर. सीआरटी प्रोफाईल म्हणजे काय सांगा? सीआरटी प्रोफाईल म्हणजे काय? सीआरटी प्रोफाईल म्हणजे तुम्ही म्हणताय ना, ही 4 आवरची कॅन्डल असून दे किंवा 1 आवरची कॅन्डल असून दे, पण कॅन्डल तर प्रत्येक टाइम फ्रेमवर प्लॉट होत असतात ना. येस सर. बरोबर ना? मग प्रत्येक हा. टाइम फ्रेमवर ज्या प्लॉट होत्या त्या म्हणजे कोणत्या कोणत्या टाइम फ्रेम येऊ शकतात तुमच्याकडे? टाइम फ्रेम 1 आवर पासून 6 मंथ 1 इयर पर्यंत. हा 1 आवरला सीआरटी प्ले करायची नाही, लक्षात घ्या. 4 आवर पासून वरती. ओके, 4 पूर्ण ऑल ओव्हर. 4 आवर पासून वरती तुम्ही सीआरटी प्ले करायचे. मग तुमच्याकडे टाइम फ्रेम कोणते कोणते येणार?
डेली डे विकली डेली वीकली मंथली 3 मंथ 6 मंथ इयर. इयरचं नाही, म्हणजे चार्ट दिसत नसेल तर इयरचं येणार नाही. ओके, ओके ओके सर. चार्टवर हो, कॅन्डल फक्त. जास्त नसतील तर येणार नाही. ठीक आहे, ह्या सगळ्या तुमच्या काय झाल्या, प्रोफाईल झाल्या. कशाच्या प्रोफाईल आहेत? CRT. सीआरटीच्या प्रोफाईल आहेत. ओके, सीआरटीच्या प्रोफाईल. मग जेवढा मोठा टाइम फ्रेम तेवढा मोठा तुम्हाला प्रॉफिट मिळणार का नाही? येस सर. मिळणार होय. का नाही? बरोबर ना. जेवढा मोठा प्रॉफिट तेवढा, जेवढा मोठा म्हणजे सीआरटी तुम्ही प्रोफाईल प्ले करताय तेवढा मोठा प्रॉफिट मिळणार तुम्हाला. बरोबर आहे. येस सर. येस सर. आता तुम्ही बघा गोल्डला, ही प्रोफाईल आहेत ना, गोल्डला दाखवतो तुम्हाला. तुम्ही विचार करत बसणार. ठीक आहे, तुम्ही म्हणणार की एकच जर चांगला ट्रेड मारला असता तर त्याच्यापेक्षा चांगला प्रॉफिट झाला असता. हे बघा, तुम्ही सीआरटी प्ले करताय 4 आवरला, 4 आवरला सीआरटी प्ले करायला लागले, मार्केट जिगजॅग व्हायला लागले, येस सर. जिगजॅग व्हायला लागले. मग तुम्ही 4 आवरला मार्क 4 आवरला तुम्ही सीआरटी प्ले करताय किंवा डेलीला जर तुम्ही सीआरटी प्ले करताय, मग तो मॉडेल कोणता झाला तुमचा? इंट्राडे मॉडेल झाला. ओके, तो तुमच्यासाठी इंट्राडे मॉडेल झाला. ठीक आहे, आणि तुम्ही मंथली आणि विकलीला जर सीआरटी प्ले करत असाल तर तुमच्यासाठी हा मॉडेल कोणता झाला? स्विंग. स्विंग. ओके, आणि तुम्ही 3 महिन्यांनी 6 महिन्याला जर ट्रेडिंग करत असाल तर हा मॉडेल कोणता झाला तुमच्यासाठी? पोझिशनल झाला. पोझिशन. ओके, आता इंट्राडे म्हणजे काय? एका दिवसात घेऊन विकणे. हा, एका दिवसासाठी ट्रेडिंग करायचे, म्हणजे सकाळी घेणे आणि संध्याकाळपर्यंत विकून टाकणे, त्याला इंट्राडे बोलतात. मग त्याच्यासाठी हा. कोणत्या सीआरटी प्ले करायचे? डेलीची किंवा 4 आवरची प्ले करायची. ओके, हा. हो. तुम्ही मला सांगा, डेलीची किंवा 4 आवरची सीआरटी प्ले करत असाल तर 5-5, 10-10 दिवस थांबू शकता का? नो सर. नाही थांबू शकत. बरोबर आहे. मग तुम्ही स्विंग करणार, स्विंगचे ट्रेड मारताय. स्विंगचे ट्रेड म्हणजे काय सांगा जरा? स्विंगचे ट्रेड म्हणजे डे आणि मंथचं, विकली Swing- मंथली स्विंगचे ट्रेड म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त दिवस, म्हणजे हा. 3 महिने, 2 किंवा 2 पेक्षा जास्त दिवस म्हणजे 3 महिने किंवा 6 महिन्यापर्यंत जे ट्रेड होल्ड असतात त्याला स्विंग ट्रेड म्हणतात. ओके. कळलं? हा. आणि पोझिशनल जे ट्रेड असतात ते कमीत कमी 10-10 वर्ष होल्ड असतात. 1 वर्ष किंवा 1 वर्षाच्या वरती 10-10 वर्ष ते होल्ड असतात. बरोबर आहे. ओके. हा, समजलं. मग ह्या प्रोफाईल आहेत, ही वरची प्रोफाईल आहे ती इंट्राडे प्रोफाईल आहे, ही मधली प्रोफाईल आहे ती स्विंग प्रोफाईल आहे, आणि खालची प्रोफाईल आहे ती पोझिशनल प्रोफाईल आहे. ओके, ओके. समजलं इथेपर्यंत सगळं? ओके. ओके. हा, मग कसं असतं तुम्हाला सांगतो. इंट्राडेवाला रोज प्रॉफिट करतो, येस सर. रोज प्रॉफिट करतो. प्रॉफिट अखेर, महिना अखेर त्याच्याकडे प्रॉफिट राहतो का? येस सर. नाही. नाही राहत. नाही राहत सर. राहतं की. नाही राहत, लक्षात घ्या. इंट्राडेवाला तुमच्याकडे राहतो. येस सर. PNL शेअर करू शकतो. बरं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तुमची सायकोलॉजी चांगली आहे. मग तुमची फक्त तुम्ही वन डे वन ट्रेड घेतला ना सर, होऊ शकते माहिती का? हा, 1 डे 1 ट्रेड घेतला तर होऊ शकते, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही प्रॉफिट मध्ये जाऊ शकता. पण प्रत्येकाची सायकोलॉजी त्या लेवलची नाहीये ना. प्रत्येक रूल ओके. फॉलो करत नाही ना प्रत्येक व्यक्ती. हा, प्रत्येक रूल ओके, प्रत्येक ओके, व्यक्ती सर. फॉलो करत नाही. त्यामुळं तुम्ही चांगला आहे, म्हणजे तुमचा पीएनएल प्रॉफिट मध्ये याचा अर्थ चांगला आहे तुमचा, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पण ऍक्च्युअली SMS कसं करतो असतं. व्हॉट्सअपला सर तुम्हाला. हा, चालेल, ठीक आहे. बघा, इंट्राडे वाला किती ट्रेड मारतो महिन्यातनं? 20 ट्रेड मारतो. समजा 20 ट्रेड मारतो, किंवा त्याची जर सायकोलॉजी खराब असेल तर कमीत कमी तो 100 ट्रेड मारतो महिन्यामध्ये. ठीक आहे, ओके. आणि सर. स्विंग वाला महिन्यातनं फक्त 2 ट्रेड मारतो, किंवा जास्तीत जास्त 10 ट्रेड मारतो स्विंग वाला. ओके, आणि पोझिशनल वाला 5 ट्रेड मारतो वर्षातनं. ओके, वर्षातनं Maximum. 5 किंवा 2च धरा, 2 जास्तीत जास्त. जास्तीत जास्त 2. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, ह्या सगळ्या ट्रेडर मध्ये सगळ्यात जास्त डोकं कोणाचं खराब होणार? इंट्राडे वाले. ज्याची त्याची सायकोलॉजी, पण सगळ्यात जास्त इंटरडे. सगळ्यात जास्त ज्याची त्याची सायकोलॉजी असते, हे ठीक आहे, पण त्याच्याकडे नॉलेज राईट असेल तर तो इंट्राडे मध्ये प्रॉफिटेबल होऊ शकतो, लक्षात घ्या. हा सर. बरोबर ना. मग ओके. तरी पण इथं जर बघायला गेलं तर इंट्राडे वाला प्रॉफिट मध्ये नसतो, पण स्विंग वाला प्रॉफिट मध्ये असतो, कारण की त्याची सायकोलॉजी बेस्ट असते. परत पोझिशनल वाला प्रॉफिटेबल असतो, कारण की त्याची सायकोलॉजी काय असते? बेस्ट असते. बरोबर ना. हा सर.
हा, मग हे महत्वाचं लक्षात घ्या. असं मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही इंट्राडे करू नका. ज्या वेळेला तुम्हाला पोझिशनल प्रॉपर करता येईल किंवा पोझिशनल सायकल कशी चालल्या हे माहित असेल तुम्हाला, किंवा स्विंग सायकल कशी चालल्या हे माहित असेल, त्यावेळेला तुम्हाला इंट्राडे सायकल प्रॉपर प्ले करता येते, प्रॉपर. ओके, ओके ओके. बघा आता इथे, आता ही आपण जी सायकल प्ले केली इथनं इथेपर्यंत, कोणती सायकल होती ती? स्विंग. पोझिशनल सायकल होती ना? हा हो. पोझिशनल होती ते. पोझिशनल होती. पोझिशनल याचा अर्थ ती 6 महिन्याच्या प्लस होल्ड होणार आहे, येस सर. येस. बरोबर आहे काय? मग 6 महिन्यानं त्या पोझिशनल सायकलचं टार्गेट तर वरचं 50% पर्यंत केलेलंच ना? हो. हो ना. 50%. हा, मग 50%च्या आतमध्ये तुमच्याकडे इंट्राडे आणि स्विंगचे ट्रेड आणखी बसतात. लक्षात घ्या. तुम्ही इंट्राडेला काय टाइम फ्रेम असणार तुमचा? 4 आवर 1 आवर. 4 डेलीचा. आवर डेली. 4 Daily आवर आणि sir. डेली. बघा इथे सीआरटी किती प्ले झाल्यात बघा. इथे एक सीआरटी प्ले झाल्या, इथे एक सीआरटी प्ले झाल्या, इथं इथे एक सीआरटी प्ले झाल्या, इथे एक सीआरटी प्ले झाल्या ह्या खालच्या लिक्विडिटीची, इथे एक सीआरटी प्ले झाल्या, त्याच्यानंतर ना कुठं प्ले झाल्या, इथे एक प्ले झाल्या, इथे एक प्ले झाल्या. बघा एवढ्या सगळ्या सीआरटीच्या पॉझिटिव्ह मध्ये गेल्या. का गेल्या असतील पॉझिटिव्ह मध्ये? 7 ऑपॉर्च्युनिटीज आहेत. काय म्हटलं? ह्या एवढ्या 7 ऑपॉर्च्युनिटीज मिळालेत. हा तेच की, हे जे तुमच्याकडे 7 मिळालेत किंवा 7 मधले मी म्हणतो 4 मिळालेत, हा हा. मी म्हणतो 4 मिळालेत, पण 4चे 4 ट्रेड तुमचे प्रॉफिट मध्ये गेलेत ना? येस येस. ते का गेलेत मग? टाइम हे फ्रेम ते मोठा होता. सीआरटी तुम्ही हे आता बघा सांगितलं त्याच्या तुम्हाला, आपण जे पहिला जे सीआरटी प्ले केली ती 6 महिन्याची होती. 6 महिन्याच्या सीआरटीला जर 50% पर्यंत जर टार्गेट द्यायचं असेल तर खालच्या सगळ्या टाइम फ्रेमचे कॅन्डल वरतीच जाणार ना, खाली कसं जातील? येस सर. बरोबर. नाही जाणार ना. म्हणून ह्या ज्या तुमच्या ट्रेडच्या ज्या सीआरटी आहेत त्या सगळ्या प्रॉफिटेबल गेल्या, बरोबर ना? येस सर. मग स्ट्रॅटेजीला जोड कशाची दिली? इंटरडेची. इंट्राडेच्या स्ट्रॅटेजीला स्विंगची दिली, आणि स्विंगच्या स्ट्रॅटेजीला कशाची दिली? पोझिशनलची दिली. नाही. हा हो सर. मग का तुमचा ट्रेड चुकल? चुकणार आहे? नाही, पण यासाठी कॅपिटल पण भरपूर लागणार आहे का नाही सर? कॅपिटल कसं लागेल भरपूर? सपोज बाय चान्स थोडं तरी झालं तर वाईपआउट होऊ पण शकते ना अकाउंट. कसं होईल? आपण तर कन्फर्मेशन घेणार आहे ना तिकडं, आणि कन्फर्मेशन घेऊन तिथं रिस्क मॅनेजमेंट करणार आहे ना तिकडे. रिस्क मॅनेजमेंट आणि विथ एसएल असणार आहे ना, त्यामुळे कॅपिटल वायपआउट होण्याचा विषयच नाही ना सर. कमी झाला. हा, एसएल एसएल किती पॉईंटचा लागतोय सर? आता इथे तुम्हाला एवढा मोठा एसएल दाखवलाय, बरोबर आहे? हा एवढा सर. मोठा एसएल लागलाय तुम्हाला, पण माझ्या थेरीमध्ये एवढा एसएल नाही. ह्या कॅन्डलच्या लोचाच एसएल असतो आमच्याकडे. ओके ओके सर. ओके. या कॅन्डलचा ह्यो ट्रेड असा घेतला जाणार, लक्षात घ्या. ह्यो इथे एसएल असणार आणि इथे एंट्री असणार. हे बघा आता एसएल झाला बरं का, बघा ओके ओके. कळलं? तेच मोठं होतं म्हणून म्हटलं विचारा. हा, एसएल तो जो छोटा करायचा त्याचं पण स्किल आहे, लक्षात घ्या. एसएल छोटे करायचं असतं, त्याचं पण स्किल असतं. ऍक्च्युअली मी तुम्हाला प्लेबॅक मूड लावायचा, प्लेबॅक मूड म्हणून मोठ्या टाइम फ्रेमवर दाखवा लागलाय. पण ते सबस्क्रिप्शन माझं जर चालू असतं तर तुम्हाला मी 4 आवरच्या टाइम फ्रेमवर दाखवलं असतं. ठीक आहे, ते ज्यावेळेला येईल ना तर तुम्ही माझ्या 4 आवरच्या टाइम फ्रेमचे सीआरटी वगैरे बघा तिकडे. ठीक आहे. ओके ओके. तर हा, सर कम्युनिटीला एखादी लिंक देऊन टाका ना, म्हणजे लक्षात येईल. हा. 4 आवर्स आणि 6 मंथ मधला फरक लक्षात येईल. ऍज अ सेम आहे का डिफरंट आहे? हा डिफरंट असणार आहे, कारण की तो टाइम फ्रेमचा बदल आहे. तरी पण मी लिंक, माझ्याकडे सीआरटी असतील तर त्याची लिंक पाठवतो, तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे. ओके ओके सर. हा, एकच मिनिट थांबा, तुम्हाला व्हिडिओ मी इथं लिंक पाठवतो. ठीक आहे, किंवा ह्याच्यामध्येच पाठवतो. सीआरटी कुठे आहे? व्हॉट्सअपला करताय सर? हा, एकच मिनिट करायला लागलो मी. व्हॉट्सअपला नाही, इकडे करतो. शेअर, कॉपी लिंक. ओके, चॅट बॉक्स मध्ये लिंक पाठवतो बघा, कॉपी करून घ्या पाहिजे तर. लिंक आली का बघा? कुठं आली, आली आली. सर? चॅट बॉक्स मध्ये, गुगल मीटच्या चॅट बॉक्स मध्ये. हा आली सर. हा, कॉपी करून नोटपॅड असतं तुमचं की हे मोबाईल मधलं,
नोट्स असतात त्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवा. ओके ओके सर. म्हणजे हॅलो त्याच्यामध्ये प्ले केलेलं आहे बघा. बोला. सर, एक क्वेश्चन होता माझा. हम्म इथेरियमच्या चार्ट मध्ये सर, 1 डेच्या टाइम फ्रेमला आता मार्केट आलेलं आहे. ओके. इथेरियमला तर त्याच्यामध्ये हा इथेरियमला एक मिनिट थांबा. इथेरियम हा बोला. 1 डेच्या टाइम फ्रेम मध्ये FVG आहे. वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये इथे एफयूजी हा म्हणताय ना. हा. हम्म. तर 1 आवर वरती MSS कुठे होईल त्याचा? नाही हे बघा, तुमचा हा एफयूजी आहे. हा. मग एफयूजीच्या जी मागची कॅन्डल आहे ही ब्लॅक कलरची, ती ही तुमच्याकडे काय येणार, CRT येणार. ओके. ही कॅन्डल ही आता चालू झाली ना, ही कॅन्डल क्लोज झाल्यावर एफयूजी तयार झाला. मग तुमचं मत काय की हो. एफयूजी मधनं मार्केट वरती जाणार, हे तुमचं मत आलं ना. हो. मग ही कॅन्डल तुम्ही काय करा, CRT म्हणून काय करणार, मार्क करणार. बरोबर आहे. ओके. मग जर तुमच्याकडं डेलीची जर CRT असते बघा, इथे डेलीची CRT आहे, मग तुमचा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कोणता येणार, 30 मिनिटचा. 30 मिनिटचं येणार. मग 30 मिनिटावर जायचं. इथे इथे तुम्ही डेलीच्या टाइम फ्रेम वरून 30 मिनिटं जायचं आणि MSS देते का बघायचं तिकडे पहिल्यांदा. आता तिथला लो मी प्रॉपर पहिल्यांदा मार्क करून घेतो म्हणजे समजेल. हे लो वगैरे प्रॉपर मार्किंग करून घेतला ना तुम्हाला समजेल. बघा हा लो आहे तुमच्याकडे CRTचा, बरोबर ना. डेली वरून आपण 30 मिनिटाला गेलो, ठीक आहे. 30 मिनिटाला गेल्यानंतर ना तुमच्या लोच्या खाली मार्केट इथं गेले, बरोबर. हो. लोच्या खाली इथे गेले आणि इथं तुमचं काय होणार आहे, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालेलं, बरोबर. ओके. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालंय. हा. झालंय, बरोबर आहे. एंट्री कुठून? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाले आणि एंट्री इथं ह्या लिक्विडिटीच्या खाली इथे एंट्री पडल्या, इथलं SL आहे, बरोबर. हा सर. हा. इथला SL आहे, बरोबर. बरोबर. पण इथला SL जाणार. हा, मग तेच सर, ट्रेड घेतलेला पण SL कडे यायला लागले म्हणून. हा, इथला SL जाणार का जाणार तुम्हाला सांगतो. आताच मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय. CRTचे काय असतात, CRTचे काय असतात, प्रोफाईल. प्रोफाईल असतात. वरची प्रोफाईल काय चालायला लागले बघितलं का तुम्ही कधी. फक्त तुम्ही डेलीचीच कॅन्डल मार्क केली ना, वीकलीची किंवा मंथलीची ही प्रोफाईल काय चालले बघायला बघितलं तुम्ही नाही सर. नाही. मग काय सपोर्ट करून मार्केट तुम्हाला. नाही 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 सपोर्ट काय नाही, स्टॉपला जाणार, वेट कर. हा ऍक्च्युअली सर, विकलीची एका कॅन्डल मध्येच पूर्ण आतमध्ये म्हणजे मार्केट आहे. हे बघा तुम्हाला सांगतो, ह्या ट्रेडचा स्टॉप लॉस जाणार म्हणजे जाणार, लक्षात घ्या. कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करायला भेटेल ना चान्स. हा तो ह्याचा विषय आहे. तो तुम्ही ते म्हणजे मॅनेजमेंट आहे तुमचं ते. रिस्क कॉस्ट टू कॉस्ट मॅनेजमेंट. ठेवतात. हा, कॉस्ट टू कॉस्ट ठेवला, पण माझ्या हिशोबाने हा SL जाणार म्हणजे जाणार. का जाणार, कारण की मी काय शिकवायला लागलो ते लक्षात घ्या. ओके. तुम्ही मार्क केलं, डेलीची प्रोफाईल मार्क केल्या, बरोबर. येस सर. तुम्हाला बरोबर. मंथलीची, 3 महिन्याची, 6 महिन्याची प्रोफाईल काय करायला माहिती आहे तुम्हाला. नाही सर. नाही. ही प्रोफाईल कुठं चालल्या माहिती आहे तुम्हाला. नाही. मग ह्याची गॅरंटी कशी धरू शकता तुम्ही, ही वरतीच जाईल याची. म्हणजे थोडं पॉईंट साठी स्कॅल्पिंग करू शकतो, एकदम वरती नाही घेऊ शकत तो. होय, तुम्ही म्हणताय बरोबर आहे, थोड्या पॉईंट साठी स्कॅल्पिंग करू शकतोय. पण स्कॅल्पिंग करताना पहिला ट्रेड जर लॉस मध्ये गेला तर दुसरा ट्रेड मजबुरीने टाकावा लागतो आणि त्यावेळेला त्याची सायकोलॉजी फेल होते. एकदम बरोबर ना. राईट सर. हा. विथ रिस्क मॅनेजमेंट सुद्धा होत नाही सर. हा, पहिला ट्रेड ज्यावेळेला ट्रेडरचा फेल झाला की त्याची सायकोलॉजी फेल होते, लक्षात घ्या. त्यामुळे सायकोलॉजी 90% लोकांची होती मंथलीचा सर. FVG सर अटॅक करतोय काय? मंथलीचा FVG काय खाली, तो अटॅक करतो काय मार्केटला खाली? हा म्हणता ना. हा. ती प्रोफाईल प्लेवर आहे, तुमची प्रोफाईल कुठली प्ले व्हायला लागल्या त्याच्यावर ठरणार ते. तुम्ही बघायला लागतं ती प्रोफाईल कुठली प्ले व्हायला लागल्या ते. बघा इथे प्रोफाईल आहे. हाय का प्रोफाईल, कुठली प्रोफाईल आहे. 6 मंथ. 6 मंथची प्रोफाईल आहे. तिचं हाय टार्गेट केलं का मार्केटनं. हो. मग 6 मंथच्या प्रोफाईल मध्ये तुम्ही इथे जर सगळे बायचे ट्रेड घेतला तर प्रॉफिट मध्ये जाणार नाही. ही प्रोफाईल आहे 6 मंथची. 6 मंथ मध्ये मंथलीच्या प्रोफाईल सगळ्या प्रॉफिट मध्ये जातात किंवा वीकलीच्या प्रोफाईल बघा सगळ्या प्रॉफिट मध्ये जातात. कुठलीही मला लॉस मध्ये जाते दाखवा फक्त. इथनं मार्केट वरतीपर्यंत गेलं, टार्गेट त्याचा पाठीमागचा हाय करायचं होतं.
टार्गेट हा हाय करायचा होता ना मार्केटला, हो बरोबर. हम्म. हा हाय करायचं होतं बरोबर. ही बरं. सीआरटी तुमची प्रॉफिटमध्ये गेली, ही सीआरटी प्रॉफिटमध्ये गेली, ही सीआरटी प्रॉफिटमध्ये गेली, तुमची 2 सीआरटी प्रॉफिटमध्ये गेल्या. केवढे चांगले पॉईंट मिळालेत तुम्हाला, पुन्हा मला मिळालेत मोठ्या टाइम फ्रेम मोठ्या टाइम फ्रेम मध्ये मिळालेत बरोबर. मोठ्या टाइम फ्रेम मुळे मिळालेत तुम्हाला बरोबर आहे. म्हणून मार्केटला काय करायला लागतं, फ्रॅक्टलचा मोठ्यापासून सपोर्ट द्यायला छोट्याकडे लागतो. लागते. फ्रॅक्टलचा सपोर्ट द्यायला लागतो. हे माहित आहे ना तुम्हाला, हो ही जादू माहित आहे ना. ही जादू जर समजली नाही तर मग पैसे घरदार द्यायचं, माहित असेल तुम्हाला. छोटे छोटे पासून. त्यामुळं लक्षात घ्या. तुम्ही इथं प्रोफाईल 4 आवरच्या प्रोफाईल, हे तुम्ही आता इथे 4 आवरच्या सीआरटी प्ले करायचं म्हणता ना, बघा ही 4 आवरचा इथं लो खाल्ला, येस सर. प्रॉफिट मोठा दिला का तुम्हाला, नाही. नाही. सकाळी कुठल्या तरी ट्रेडरना हा ट्रेड दिला होता, मग आमच्या एका हो. स्टुडंटने मला टाकला. मी त्या स्टुडंटला फक्त एकच गोष्ट सांगितली, एसएल जाणार मार्केट कुठे सर? खाली जाणार मार्केट. हो जाणारच ना 100%. ह्याला फ्रॅक्टल म्हणतात, लक्षात घ्या. फ्रॅक्टल समजून घ्यावं लागतं तुम्हाला पहिल्यांदा. फक्त हो लो ना. स्विप हाय स्विप बघून चालत नाही, त्याच्या मागे काहीतरी जादू आहे. ती जादू समजली नाही तर मार्केट समजत नाही, हो ना सर. बरोबर आहे ना. आणि हम्म. प्रत्येक प्रोफाईल असते, कुठली प्रोफाईल प्ले व्हायला लागल्या ही पण बघायला लागते, बरोबर ना. कॅन्डल तर सगळ्या हो. टाइम फ्रेमला दिसतात की सगळ्या टाइम फ्रेमला दिसत नाहीत. कुठली दिसतात प्रोफाईल ना सर. प्ले व्हायला लागल्या हे समजायला पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे ना. कुठली प्रोफाईल प्ले व्हायला लागल्या, प्रीमियम मध्ये मार्केट का डिस्काउंट मध्ये आहे, कसं लॉजिक लावायचं हे सगळं समजायला लागतं, लक्षात घ्या. मार्केट एवढं सोपं आहे का, नाही. नाहीये, बरोबर ना. बघा इथे या मंथलीच्या प्रोफाईल बघा कसल्या प्रॉपर्टी देतात, सगळ्या मंथलीच्या प्रोफाईल आहेत. ही सीआरटी आहे, हो सर. ही सीआरटी आहे, ही सीआरटी आहे का. हो. तिन्हीच्या तिन्ही सीआरटी प्रॉफिट मध्ये गेल्यात, येस सर. गेलेत. आता ह्या 3 सीआरटी जर प्रॉफिट मध्ये जायचं असतील तर हा मंथलीचा चार्ट असेल तर तिथं एक तर 3 महिन्याची सीआरटी प्ले व्हायला पाहिजे किंवा 6 महिन्याची सीआरटी प्ले व्हायला पाहिजे ज्या खाली, बरोबर आहे. आता Yes, बघा sir. मी 6 महिन्यावर गेलो, 6 महिन्यावर गेल्यानंतर इथनं सीआरटी कुठली प्ले व्हायला लागल्या, लो स्विच. 6 महिन्याची सीआरटी प्ले व्हायला, बरोबर आहे का. इथने परत 12 महिन्यावर Yes. जातो, 12 महिन्यावर जातो, 12 महिन्यावर कुठल्या टाइम फ्रेमची सीआरटी प्ले व्हायला प्ले. येस सर. मोठ्या टाइम फ्रेमची सीआरटी वरच्या बाजूला जर प्ले होत असेल तर मग मंथलीच्या का सीआरटी तुम्हाला फेल करतील का, करतील नाही सर. नाही सर. नाही फेल करणार, नाही करणार. फेल नाहीच करणार. मग याला लॉजिक असतं, लक्षात घ्या, बरोबर ना. हो हा ना सर. सर. विदाउट लॉजिक मार्केट आहे का, वेदर लॉजिक मार्केट करतो येणार नाही. बरोबर ना. सर रिटेस्ट ट्रेड लाईन वरती पण होऊ शकते आहे की नाही, कुठल्या, करायला गेले तर. काय म्हणला, रिटेस्ट आणि ट्रेड लाईन वरती पण होऊ शकते आहे की नाही. प्रॉफिट म्हणताय का. हा. प्रॉफिट नाही, ते हे झाल्यानंतर ब्रेकआउट झाल्यानंतर रिटेस्टला हा. येतं ना मार्केट, हा त्याच त्या तिथं समज- रिटेस्ट आले बघा सर वरती, हा तिथं हम्म तेव्हा कुठं ते आले? रिटेस्ट झाले. हा ते हे काय इथं. हा. हे रिटेस्ट झालंय हा सर. आणि इथं तुमचे वरती गेले मार्केट, तुम्ही मंथलीचा टाइम फ्रेम लावला नाही, तुम्ही 4 आवरचा टाइम फ्रेम लावला, बरोबर आहे. लावा की सर बघू. 4 आवरचा टाइम फ्रेम लावला, 4 आवर मध्ये इथनं मार्केटनं ब्रेकआउट दिला, दिसला तुम्हाला ब्रेकआउट दिलेला, इथं ब्रेकआउट दिला, रिटेस्टला तुम्ही इथं एंट्री टाकणार आहे, नाही इथनं सर. वरती नाही. अपेक्षा करणार ना, हा. इथनं अपेक्षा करणार ना. पण त्याच्या खाली गेले की इकडे तुमचं एसएल $100 अकाउंट मधलं $50 खायला लागले मार्केट, मग काय करणार तुम्ही त्यावेळेला. पण ती कॅन्डल क्लोजिंग झाल्यानंतर घ्यायचं होतं ना आपण सर. अहो तुम्ही आजपर्यंत मला वाटतंय पुढे 4 आवरच्या वरती टाइम फ्रेम तुम्ही लावला नसणार. कॅन्डल क्लोजिंगचा कुठं विषय येतोय, कॅन्डल क्लोजिंगचा टाइम मंथलीचा येतो, लावला का कधी मंथली. पण क्लोजिंग झाल्यानंतर आपली एंट्री पडणार आहे ना सर, पण अहो मंथलीच्या बेसिस वरती रिटेस्ट वरती घेऊ शकत नाही एवढं तर मान्य आहे सर. हे बघा ही कॅन्डल क्लोजिंग झाल्यावर तुम्ही एंट्री घेणार आहे, नाही सर. मग अहो रेड कॅन्डल झाली पाहिजे ना रिटेस्ट, एक लिक्विडिटी घेतली पाहिजे ना वरून.
अहो तुम्ही मला सांगा, मंथलीचं टाइम फ्रेम करून इथला कधी रिटेलचा ट्रेड मारलाय का तुम्ही? नाही. नाही. मग ही स्वीप केलेली कॅन्डल कशी दिसेल तुम्हाला? तुम्हाला डेलीच्या आणि त्या 4 आवरच्या कॅन्डलवर हाय तुटलेलाच दिसणार ना, मग रिटेस्ट का दिसणार नाही तुम्हाला इथं? हे बघा की दाखवतो की तुम्हाला मी इकडे काय झालं ते. हा. ही कॅन्डल तुमची ब्रेकआउट दिलीच ना त्याच्या बाहेर. हा, पण वरती क्लोजिंग झाली नाही ना. ही काय क्लोजिंग झाली नाही ग्रीन कॅन्डल? नॉर्मल झाली सर, पूर्ण वीक नॉर्म बॉडी सोबत व्हायला पाहिजे. अहो ही नॉर्मल क्लोज झाल्यावर इथनं इथपर्यंत जेव्हा मार्केट गेलेलं असते त्यावेळेला फक्त ग्रीन कलरची कॅन्डल तयार झालेली असते. मार्केट तुम्हाला काय करतं, इंड्यूस करतं त्यावेळेला. हो. हा, आणि मग त्यावेळेला वरनं खालीवर तुम्ही ते ट्रेड टाकता आणि त्याच्यानंतर मार्केट तिथनं किती पॉईंट गेले बघा, 40-50 पॉईंट खाली गेले तिथनं. बाईंगची ऑपॉर्च्युनिटी दाखवतंय, परत ते आपलं एसएल खाते हा, असं इथं म्हणतात बघा सर. 2065 ते 1972 किती पॉईंट खाली गेले? 100 पॉईंट खाली की तुमच्या अकाउंटला $100 असतात. खाली $100 गेल्यावर काय झालं मग? 0. झिरो झालं. लक्षात घ्या. हे रिटेस्ट बेसिस तुम्ही म्हणताय ना, कधी पण लक्षात घ्या, रिटेस्टला ट्रेड घ्यायचे नसतात. सपोर्ट अँड रेजिस्टन्स वाले जे ट्रेडर असतात ना, त्यांना मार्केट गुंडळून नेते, गुंडळून. कुठं पण बघा तुम्ही, गुंडळून नेते त्यांना मार्केट. कमी इथं टाइम होती की सर ट्रेडलाईन सपोर्ट रेजिस्टन्स. इथं मार्केटनं तुम्हाला इथे गुंडळलंय. कारण की तसं ह्याच्यावरती लिक्विडिटी आहे, ह्याच्यावरती लिक्विडिटी आहे, ह्याच्यावरती लिक्विडिटी आहे. ओके सर, मी काय ब्रेकआउट म्हणतोय, ब्रेकआउट हा 5 मिनिट, 3 मिनिट आणि 15 मिनिटावर जरी केलं, आपण 5 मिनिटावर पकडा, रिटेस्ट ट्रेड लाईन किंवा सपोर्ट रेजिस्टन्स वरती आपण ट्रेड करू घेऊ शकतो. बरं ठीक आहे. तुम्ही दिवसाला किती ट्रेड टाकताय? एकच टाकताय? मी PNL पाठवला, तर मी शो बघितलाय सर, बघा व्हॉट्सअपला. पीएनएलचा विषय नाही, तुमचा ट्रेड वरती गॅरंटेड प्रॉफिट मध्ये जाणार याची गॅरंटी आहे का तुमच्याकडे? हो सर. बरं ठीक आहे. मग इथेरियम कुठं जाणार सांगा तू? मी गोल्डच ओनली करतो. मी व्हिडिओ मध्ये पण बनवलेला आहे व्हिडिओ, त्यामध्ये बघा सर. हो, गोल्डच कशाला करायला लागते? इथेरियमचे कॅन्डल आणि गोल्डचे कॅन्डल कुठे वेगळ्या दिसतात? कॅन्डलच दिसतात ना शेवटी. का तुम्हाला त्यांच्या बायर सेलरचा डाटा येतोय? नाही, मी मग 1 day 1च ट्रेड करतो सर, फक्त ओनली. हा, ट्रेड करता बरोबर आहे की. मग खरं आता इथेरियमला पण कॅन्डल कुठल्या दिसतात? तसाच दिसतात ना, सेम चार्ट गोल्ड सारखा दिसायला लागला म्हणून समजा. सांगा इथे आपण मार्केट कुठं जाणार आहे? त्या स्टुडंटने ट्रेड घेतलाय, मार्केट कुठं जाणार आहे? स्टॉप लॉस कडे जाणार का टार्गेट कडे जाणार? सांगा. किती मिनिट विशाल टाइम फ्रेम? सर, तसं विशाल नसते. सर, विशाल सर, काय इथेरियमचा चार्ट नाही, तो गोल्डचा चार्ट आहे. त्याच्यावरच तुम्ही सांगा एक्झाम्पल, आम्हाला पण समजेल कसं ट्रेड करायचं ते. हा, लक्षात घ्या तेवढं. तुम्ही नको सर, दिवसाला शिकवतेच भारी. एक ट्रेड मारताय, तुम्ही प्रॉफिटेबल आहे, चांगला आहे. तुमचा पीएनएल मॅटर करत नाही. लक्षात घ्या. नॉलेज मॅटर करते. तुम्ही मार्केट प्रेडिक्ट करणं मॅटर करते. प्रिडिक्ट तुमची जागा आहे, त्या जागेवरनं जर मार्केट वरती जात असेल तर तुमचं ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे त्याला? ब्रेकआउट जे तुम्ही जी स्ट्रॅटेजी वापरते त्या स्ट्रॅटेजी मला नाव ठेवायचं नाही, लक्षात घ्या. किंवा माझ्या स्ट्रॅटेजीला मला चांगलं म्हणायचं नाही. नाही नाही, मी म्हटलं होऊ शकते असं म्हटलं. हो, तुम्ही सगळं होऊ म्हणला शकतं, सगळं होऊ शकतं. तुम्हाला मुव्हिंग एव्हरेज चालवून दाखवू मी? ते मुव्हिंग ऍव्हरेज वर ट्रेड करून एक जणानं हे अकाउंट ब्लो आउट केलंय. हा, तुम्हाला मी मुव्हिंग एव्हरेज चालून दाखवतो. मुव्हिंग एव्हरेजच्या वरती प्राइस कधी क्लोज करणार हे पण दाखवतो. अगोदर दाखवतो, कॅन्डल तयार व्हायच्या अगोदर दाखवतो. आणि तुम्ही जे रिटेस्ट म्हणताय का नाही, ती मार्केट रिटेस्ट करणार, खाली रिटेस्टला येणार का नाही, ट्रेड वरती कॅन्डलच्या टॉपला कधी घ्यायचं हे सगळं दाखवतो तुम्हाला मी. जमणार आहे तुम्हाला ते? कमी टाइम फ्रेम वरती फक्त करतो मी सर, अशी मोठी टाइम फ्रेम वगैरे करतच नाही मी. पण भारी सिस्टीम तुम्ही सांगितली, एक नंबर आहे बरं का सर. हा, कधी पण लक्षात घ्या, स्विंग हाय आणि स्विंग लो ह्याच्या खाली लिक्विडिटी पडलेली असते, वरती लिक्विडिटी पडलेली असते. त्यामुळे ब्रेकआउटला जर ट्रेड घेत असेल तर तिथं कन्फर्मेशन प्रॉपर घेऊन ट्रेड घेत जावा. हा, कन्फर्मेशन सोबतच मी छोट्या टाइम फ्रेम वर घेतो. हा, नाहीतर तुम्हाला तिथं गुंडळून येणार. लक्षात घ्या मार्केट, कारण की सगळ्यात जास्त इंडियामध्ये जे ट्रेडर आहेत ते ब्रेकआउटवर ट्रेडिंग करतात. हो सर, राईट. पण ते ब्रेकआउट वर ट्रेडिंग करतात त्यावेळेला ते लोक मोठी टाइम फ्रेम कधीच लावत नाहीत. त्यावेळेला त्यांची टाइम फ्रेम किती असतात? 30 मिनिटं, 1 आवर, 4 आवर अशा टाइम फ्रेम असतात ना. हा सर, बरोबर ना, अशा टाइम फ्रेम असतात त्यांच्या, बरोबर आहे.
हे बघा, मग तशा टाइम फ्रेम असतात त्यावेळेला त्यांचा प्रॉब्लेम काय होतो, ही कॅन्डल वरती जाऊन क्लोज झाली, ब्रेकआउट आला ब्रेकआउट आला, पुढची कॅन्डल जरा वरती गेली, रिटेस्ट मारली, इथं त्यानं ट्रेड घेतला. पण ट्रेड घेतल्यानंतर मार्केट ह्या लाईन पासून किती खाली गेले बघा जरा, इथं किती गेले खाली, 94 पासून 70 पर्यंत गेले, 20 पॉईंट खाली गेले. हो सर. तुमचा स्टॉप Yes, लॉस sir. असतोय 20 पॉईंटचा. नसतोय. मग असा प्रॉब्लेम येतो, लक्षात घ्या. तुम्ही मास्टर आहे मला माहिती आहे, त्याचा काही विषय नाही. तुम्ही खरं बाकीच्यांचा विषय ब्रेकआउट वगैरे तुम्ही म्हणताय ना, ब्रेकआउट कधी पण लक्षात घ्या, कॅन्डलची जे काय हायज असतात किंवा स्विंग पॉईंट्स असतात त्याच्यावरती लिक्विडिटी पडलेली असते. ती लिक्विडिटी क्लीन केल्याशिवाय मार्केट कधीच वरती जात नाही. आणि ती लिक्विडिटी इथं क्लीन केली बघा. इथली वरची लिक्विडिटी सगळी एसएल, सगळ्यांचे वरच्यांचे एसएल वरती नेलं, एसएल हिट झाले, हो Yes. एसएल हिट झाले. आणि वरती रिटेस्टला आणि ब्रेकआउटला ज्यांनी बाय केलं त्यांचे एसएल इथं कुठेतरी असणार आहे, Yes, हो sir. सर. ते सगळं क्लीन केलं आणि मग त्याच्यानंतर मार्केट वरती गेलं. कळालं? Yes, sir. हो सर. मार्केट मेकर जे असतात ते हेज असतात, हेज फंड्स हेजिंग करून चालतात. ते लक्षात आहे, हेजिंग करून मग चालतात. याचा अर्थ कसा असतो दाखवतो. हे बघा, हा. हा तुमच्याकडे काय, हा रेजिस्टन्सचा आणि हा तुमच्याकडे काय, सपोर्ट आहे. सपोर्ट. Support. बरोबर आहे. इंडियामध्ये किती लोक सपोर्ट आणि रेजिस्टन्स ट्रेड करतात? मी एक करतो 80%. 99. 80% लोक करतात सर सपोर्ट रेजिस्टन्स. 80% लोक सपोर्ट आणि रेजिस्टन्स वर ट्रेड करतात. बरोबर, 90 म्हणा, 90 90 म्हणा, ठीक आहे, 90 म्हणा, हम्म. बरोबर आहे. मग 90% लिक्विडिटी आहे, ही लिक्विडिटी आहे ना, ही 90%. हो येस सर. हा, मग 90% लिक्विडिटी आहे. मग त्यांना कसं फसवलं जातं, इथून मार्केट वरती जातं, वरून जरा खाली येतं आणि इथनं परत वरती जातं. मग इथनं जरा खाली आल्यावर इथं काय करतात, बायचे ट्रेड घेतात, परत जरा खाली आल्यावर बायचे ट्रेड घेतात, परत खाली आल्यावर बायचे ट्रेड घेतात, इथं सगळे परत वरती टेकतं, इथं सेलचा ट्रेड घेतात, परत वरती टेकतं सेलचा ट्रेड घेतात, परत वरती टेकतं सेलचा ट्रेड घेतात, परत खाली टेकतं बायचा ट्रेड घेतात, परत बायचा ट्रेड घेतात. आता बायर सेलर सगळे इन्व्हर्ट झालेत, येस सर. अडकून बसलेत. मग लिक्विडिटी कुठे राहिली, याच्यावरती लिक्विडिटी राहिली, हम्म. ह्याच्यावरती आणि लिक्विडिटी ह्याच्यात- राहिली, ह्याच्या खाली लिक्विडिटी राहिली. मग ह्यांचे सगळ्यांचे बायरचे एसएल याच्या खाली आहेत आणि सेलरचे एसएल कुठे आहेत, याच्यावरती आहेत. वर- या केसमध्ये मार्केट मेकरची एंट्री होते ज्यावेळेला मार्केट सकाळपासून अशा पद्धतीनं ऑपरेट होतं, त्यावेळेला सगळे बायर सेलरला अडकून ठेवलेलं असतं आणि त्याच्यानंतर मार्केट मेकरची एंट्री होते. आणि एंट्री झाल्यानंतर मार्केट मेकर काय करतात, एसएल हंटिंग करतात. कसं करतात, आता एसएल वरती पण आहेत आणि खाली पण आहेत ना, हम्म. हा मग सर. ही वरती पण आहेत खाली पण आहेत. मग मार्केटला काय करतात, इथनं वरती नेतात. वरती नेल्यावर कुणाचे एसएल गेलेत, सेलरशी घेते पहिल्यांदा. पहिल्यांदा सेलरचे गेलेत एसएल, ठीक आहे. हा, नंतर मग बाहेरची घेऊन वरती Yes. जातात. नंतर बायरचे घेऊन जात नाहीत, लक्षात घ्या. इथं त्यांची लॉबी कशी चालते तुम्हाला सांगतो. सेलरचे एसएल गेलेत, हम्म. रेजिस्टन्स तुटला, रेजिस्टन्स बिकम सपोर्ट, रेजिस्टन्स तुटला म्हटल्यावर रिटेस्टला तुम्ही परत काय करताय, बायचे एंट्री Buying. टाकतात, बाईंग करतात. त्यांचे एसएल इथं असतात कुठेतरी, असतात का, होय सर. हा सर. असतात. परत इथं पहिल्यांदा ब्रेकआउटला पण घेणार असतं आणि रिटेस्ट पण. मग दुसरा ब्रेकआउट बाय ट्रेडर असतो आणि ब्रेकआउट रिटेस्ट ट्रेडर असतो. यांचे दोघांचे एसएल इथे लागतात आणि या केसमध्ये मार्केट काय करतं, हिथनं डायरेक्ट कुठं जातं, बॉटमला जातं. किती जण गेलीत, सगळेच. ही सगळी गेलीत. परत खालचा हिथला बायर्स गेला का खाली गेल्यावर, हो, गेला. परत न्यू सेलरचे खात्यात. न्यू सेलर ब्रेकआउट सेलर इन्व्हाइट झालीत, येस सर. Yes, परत sir. वरती जातं. ब्रेकआउट सेलर इन्व्हाइट झालीत, परत रिटेस्ट मारतं आणि यांचे एसएल सगळ्यांचे इथं असतात, हम्म. इथं. आणि इथं परत सेलर इन्व्हॉल्व आहे, त्या सगळ्यांचे एसएल इथं असतात. आणि हे दोन ट्रेडर असतात, ब्रेकआउट सेलर आणि ब्रेकआउट वाले, या दोघांचे एसएल इथं असतात. आणि मार्केट काय करतं, इथनं वरती जातं आणि वरती जातं असं डायरेक्ट. वरती गेलो, सगळी गेलीत, हो. सगळी गेलीत, डाक- बरोबर आहे, सगळी सगळे गेलीत, जास्त- सगळीचे सगळे गेलेत. पण ती सगळी घालवताना मार्केट मेकरनं इथे एक पोझिशन घेतलेलं असतात, दोन प्रकारच्या हेजिंग मध्ये. मार्केट ह्या लेवलवरनं वरती गेलतं, बरोबर ना, ह्या लेवलवरनं वरती गेलतं एसएल घ्यायला. मग इथे मार्केट मेकरनं काय केलं, इथं मार्केट मेकरनं कोणती एंट्री घेतलेली, बाय. बायची एंट्री घेतलेली, बरोबर आहे. आणि हिथलं वरचं ज्यावेळेला एसएल गेलेत, सगळे एसएल गेलेत, त्यावेळेला मार्केट मेकरनं इथं कोणती एंट्री घेतलेली होती, सेल. मग इथून ज्यावेळेला वरती गेले त्यावेळेला बायला प्रॉफिट चालू होता येस सर. आणि वरनं सेल घेतले त्यावेळेला खाली गेलं मार्केट, त्यावेळेला सेलला प्रॉफिट चालू झाला,
येस सर. मग बायच्या ट्रेडला त्यांना लॉस व्हायला चालू होतो. येस सर. हा म्हणजे दोन्हीकडून फायदा होतो त्यांचा. दोन्हीकडे फायदा होतो. इकडे लॉस. मग त्या केसमध्ये काय करतात, त्यांना माहित असतं मार्केट वरती जाणार आहे. इथनं हम्म. सेल घेतलेला असतो आणि परत इकडच्या बाजूने बाय घेतलेला असतो. बाय लेवल समजा इकडे माईक बंद कर. इथे ही वरनं बाय घेतला, खालनं वरनं सेल घेतला, खालनं बाय घेतलाय. मग बाय हा वरती प्रॉफिट मध्ये चाललाय आणि सेल काय चाललाय, लॉस मध्ये चाललाय. मग त्यावेळेला मार्केट काय करतं, एक रिटेस्ट मारतं. या जिथं सेल केलं तिथपर्यंत रिटेस्ट मारतं आणि तिथपर्यंत रिटेस्ट मारल्यानंतर ना ह्या ज्या सेलच्या पोझिशन असतात त्या 0 लॉसला काढून टाकतात मार्केट मेकर आणि तिथनं पुढे मग रॅली यायला चालू कॉस्ट होते. टू कॉस्ट. तिथनं पुढे रॅली यायला चालू करते. कॉस्ट टू बरोबर आहे कॉस्ट का? करते. हा. म्हणून हे जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स वाले जे ट्रेडर असतात ते ह्या स्ट्रॅटेजीमध्ये सापडतात. तुम्हाला परवा मी शिकवलेलं बघा एक स्ट्रॅटेजी, मला वाटतं. मी काय करतो सर माहित आहे का? मी एवढं बघत नाही. सेकंड साईडला बाय दिसलं वर सेलर असले का नाही, निम्यातच एक्झिक्यूट करून टाकतो. आणि माझं टार्गेट सर 1:1 असतं. 1:1 आहे. मग बरोबर आहे की तेवढं मार्केट काय 1:1 देतेच की. 1:1 नाही. 100% गॅरंटी त्याची आपली. होय. 1:1चा काय विषय आहे. मी तुम्हाला आता जागेवर सांगितलं गोल्डवर 1:1 पॉईंट जाईल. मी काय बघणार पण नाही, कॅन्डल बघून सांगतो फक्त. चार्टवर मॅपिंग पण 1:1. करणार नाही. 1:1 म्हणजे खाली $1 वरती $1. नाही तसं नाही. मग एक 5.4 पॉईंटचा एक्सेल घेतो आणि एक 5 पॉईंटचं टार्गेट घेतो. 4 पॉईंटचा असेल 5 पॉईंटचा टार्गेट. तेच ना. मग त्यालाच खाली जरी वरती तुम्ही 4 पॉईंटचं टार्गेट घेताय, खाली पण 4 पॉईंटचं टार्गेट द्यायला लागलं ना तुम्ही. ह्याला 1:1चं ते. पण तेच बेटर आहे मला वाटतं, आय थिंक सगळ्यांपेक्षा. हो. पण मी जे आता CRT वगैरे शिकवलं ना, त्याच्या प्रोफाईल जर तुम्हाला समजायला लागल्या तर तुमचा ट्रेड कुठं प्रॉफिटमध्ये जाणार आहे, कुठं लॉसमध्ये जाणार आहे हे समजेल. लॉस केलाय की नाही तुम्ही? का येस सगळ्याच सर, लय प्रॉफिटमध्ये केलाय, ट्रेड केलाय? भरपूर केलाय. सगळेच ट्रेड प्रॉफिट. आता तो केलाय तो वेगळा विषय. आता ट्रेडिंग करताना लॉस होते की नाही? नाही येस सर सर, आता होतोय. होत. नाही होत. होतोय नाही होतोय आता सर. माझं एक तर पण नाही ट्रेड झालं लॉस आता. मध्ये काढलेला नाही तुम्ही? एका मंथ मध्ये एकही नाही सर. चांगली गोष्ट आहे. लक्षात आमचा घ्या, लॉस चांगली होतोय गोष्ट. सर. हा. मग तेच म्हणतोय मी असं म्हणत नाही की तुमचा लॉस मध्ये तुमचे समजा 100 ट्रेड टाकता तुम्ही, बरोबर आहे? हा सर. 100 ट्रेड मधले तुमचे 50 ट्रेड लॉस मध्ये चाललेत, 50 ट्रेड प्रॉफिट मध्ये चाललेत. हा सर. पण मी काय म्हणते, माझी माझी स्ट्रॅटेजीमुळे तुमचे 50 जे ट्रेड लॉस मध्ये चाललेत त्यातले 50 प्रॉफिट मध्ये चाललेत आणि 50 लॉस मध्ये. जर तुमचे 70 ट्रेड जर प्रॉफिट मध्ये गेले तर तुमचं चांगलं आहे ना. येस सर. हे महत्वाचं लक्षात घ्या तुमच्यासाठी, कारण की मार्केट ही सायकल प्ले करत असतं. ठीक आहे. सर्टन लेवल टू सर्टन लेवल मार्केट सायकल प्ले करत असतं आणि त्या सायकलनुसार चालायचं असतं तुम्हाला. ते जर चालायला आलं नाही तर तुम्हाला तुमचे ट्रेड फेल जातात. बरोबर आहे? येस सर, बरोबर आहे. हा. आणि मार्केटमध्ये जास्त ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहून चालत नाही, मार्केट गुंडाळून येते मग. हो तेवढं पण आहे सर. हा. आणि आता गोल्ड तुमचं प्रॉफिट टार्गेट द्यायला लागले म्हणजे गोल्ड इम्पल्स फेज मध्ये म्हणून टार्गेट द्यायला लागले तुम्हाला. तसं काय नाही. ह्याच्या अगोदर उलटून आता काय व्हायला लागले सर माहितीये का? एसएल आणि टार्गेट लवकर स्पीड मध्ये व्हायला लागले. टार्गेट तर लवकर देते नाही तर एसएल तर लवकर. ओके. मग आता तुम्ही असेल तर लवकर टार्गेट ते लवकर. ऍक्च्युली कसं आहे, कुठला पण ट्रेडर असून दे, लॉस हा होतोच, लक्षात घ्या. ऍक्च्युली मार्केटमध्ये ज्यावेळेला तुम्ही प्रॉफिट करता त्याला ऍव्हरेज मध्ये प्रॉफिट करत असतो. ह्या अगोदर भरपूर झालाय पण आता एक मंथ मध्ये एक पण झाला नाही असं माझं म्हणणं आहे सर. हा तेच म्हणतो मी. म्हणजे ट्रेडर ज्यावेळेला प्रॉफिटेबल येतात त्यावेळेला ते ऍव्हरेज मध्ये प्रॉफिट करत होतो. आता तेवढाच शिकला ना तुम्ही, तेवढे मागे जेवढे पैसे घालवले तेवढे शिकला. हा हो सर. ना. बरोबर ना. फ्रिक्वेन्सी आली तुम्हाला चांगली. ठीक आहे. CRT कशी प्ले केली जाते माहितीये का? प्रॉपर एक कॅन्डल असते, तिचा हाय आणि लो क्लोज, हाय आणि लो तिचा मार्क करायचा असतो आणि टाइम फ्रेम शिफ्ट करून खालच्या टाइम फ्रेमला जाऊन MACD बघायचा असतो. त्याला CRT बोलतात. ओके. पण त्याला बाकीच्या गोष्टींचा जर तुम्ही प्रॉपर सपोर्ट दिला तर तुम्हाला तिकडे 1:1 नाही 1:10चा रेशो मिळतो. 1:10चा पण रेशो चांगला तुम्हाला मिळू शकतो, लक्षात घ्या. ओके. तुमच्याकडे त्याचा व्ह्यू क्लिअर लागतो. ज्या वेळेला व्ह्यू क्लिअर असेल तुम्हाला
त्यावेळेला तुम्हाला मोठं टार्गेट मिळतं आणि हम्म. त्या सीआरट्या वगैरे प्ले करायचं असतं. आता बघा इकडून ज्यावेळेला मार्केट वरनं खाली पडलं आणि 0.3 ची करेक्शन घेतलं आणि मार्केट काय करायला लागलं, खाली जायला लागलं. ठीक आहे, मग त्यावेळेला या केसमध्ये मार्केटनं ही समजा या पुढच्या कोणत्याही कॅन्डल तयार झाले नाहीत, समजा तुम्ही हो का, इथून पुढच्या कोणत्याही कॅन्डल तयार झाले नाहीत, नाही जायचं. ही ग्रीन झाली. मग ही ग्रीन जेव्हा झाली त्या कॅन्डलचा मी काय केला, हाय मार्क केला. ही ग्रीन झाली, तिचा हाय मार्क केला, किंवा हाय मार्क केला आणि इथे तुम्हाला काय करायचं, टाइम फ्रेम शिफ्ट करायचा आहे. 4 आवरला साधारण 15 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे आणि 15 मिनिटाला तिकडे तुम्हाला ज्यावेळेला एमएसएस भेटेल त्यावेळेला तुम्हाला ट्रेड टाकायचं आहे. हे बघा इथे इथून वरती गेलं मार्केट, वरती गेल्यानंतर ना तुमचा जो एमएसएस झाला तो साधारण इथे झाला पकडा, इथे जर पकडला तरी चालतो. एमएसएस झाला, इकडून मार्केट खाली आलं, एमएसएस झाल्यानंतर ना तुमच्याकडे ऑर्डर ब्लॉक्स आल्या, ह्या ऑर्डर ब्लॉकला टॅप झाल्यानंतर ट्रेड घ्यायचा. इथे ट्रेड घेतला बघा, ऑर्डर ब्लॉकला टॅप झाल्यानंतर ट्रेड घेतला, हा तुमचा सेलिंगचा ट्रेड इथे आला समजा, हा सेलिंगचा ट्रेड इथे आला आणि हा तुमचा काही एसएल आहे. ओके, आणि त्या एसएलच्या हिशोबाने हे टार्गेट आहे. बघा आता वरती तुमचा एसएल किती आहे, 4110, 30 पॉईंटचा काहीतरी एसएल आहे, पण खाली तुम्हाला किती मिळाले, 1:7 मिळाले. त्याच्यामध्ये पण तुम्ही कॉम्प्रोमाइज करून तुमचा एसएल छोटा करू शकता, त्याच्यासाठी पण आपल्याकडे लॉजिक आहे. एसएल छोटा, अगदी एसएल छोटा करू शकता. ऑटोमॅटिक हा, इथे एसएल आणखी छोटा तुम्ही करू शकता, कारण की ऑर्डर ब्लॉक मध्ये आल्यानंतर ना परत इथं तुम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये 15 मिनिटाचा तुम्ही इथे मला वाटतं इथे एमएसएस बघितला, परत इथे आणि एमएसएस बघून तुम्ही जर ट्रेड टाकला असता इथे, हे बघा इथून मार्केट खाली गेलं, वरती गेलं, खाली गेलं, एमएसएस झाला समजा, इकडे एमएसएस झाला. एमएसएस झाल्यानंतर ना लास्टच्या जे कॅन्डल्स असतात ते ऑर्डर ब्लॉकचं काम करतात, लक्षात घ्या. मग तुमच्या इथल्या ज्या लास्टच्या कॅन्डल आहेत या 3, ह्या ऑर्डर ब्लॉक आहेत. ह्या ऑर्डर ब्लॉक मध्ये ट्रेड करून वरच्या स्विंगला जरी ट्रेड तुम्ही टाकला, ह्याच्या 50% एंट्री लावले, ह्याच्यावरती स्टॉप लॉस आहे, स्टॉप लॉस कमी होतो तुमचा. किंवा आणखी छोट्या टाइम फ्रेममध्ये जाऊन इथे एमएसएस बघून ट्रेड मारू शकता तुम्ही, टार्गेट मोठं घ्यायचं असेल तर. छोटा स्टॉप लॉस आणि मोठं टार्गेट, हे भरपूर मोठं टार्गेट आहे, पूर्ण मोठं टार्गेट आहे. मग ह्याच्यासाठी तुमच्याकडे प्रोबॅबिलिटी लागते. पहिल्यांदा सायकल कोणती प्ले व्हायला लागल्या, सीआरटी प्रोपेल कोणती प्ले व्हायला लागल्या, त्या समजायला लागतात, तरच तुम्हाला ते ट्रेड प्ले करता येतात, अदरवाईज नाही प्ले करता येत. आणि व्ह्यू क्लिअर महत्वाचा असतो सीआरटी साठी. ओके, आता सीआरटी मध्ये कोणाकोणाला काय प्रॉब्लेम आहे सांगा जरा, काय समजलं नाही. हॅलो, मुले भीतेत काय सर तुम्हाला विचारायला? नाही विचार, त्याचा काय विषय आहे द्यायचा. विचारा तुम्ही की एवढं मग. बोलताय, तुम्ही तुमच्या कॉन्फिडन्सने एवढं बोलताय आणि मग त्यांना काय एवढा विषय. बोला नाहीत कोण म्हणून मी शॉक झालतो. बोला सर सगळ्यांनी. हॅलो, तर हा, बोलतेत फक्त काही लोक हे वाटते ना बाबा, दुसरे लोक काय म्हणतील काय असे, ह्याच्यामुळे काय काय लोक बोलत नाहीत. नाही त्याचा काही विषय नसतो. शेवटी स्वतःला प्रॉफिटेबल याचं म्हटल्यानंतर ना त्यामध्ये काही ना काहीतरी करायला लागतं तुम्हाला, बरोबर आहे ना. मी माझा अकाउंट आहे ना 3 लाख पासून आता 7 लाखच्या आसपास झालंय. चांगली गोष्ट आहे, हॅलो. चांगलं ट्रेड मारत. बोला सर, गोल्ड अजून किती खाली जाईल आपलं गोल्ड. हा गोल्ड किंवा हे आत्ताचं चार्ट ओपन केलाय तो. एकच मिनिट बघूया गोल्ड किती खाली जाणार. $3850 पर्यंत जाईल बघा, 3850. 3850. मागच्या वेळेला तुम्ही एक लेवल दिली ती 2700ला. 2700ला नाही, एकदा आलं. 2700ला ज्यावेळेला लेवल दिलती त्यावेळेला 3100ला मार्केट होतं. हा, आता 4000ला मार्केट गेलंय.
4000ला गेले याचा अर्थ तुमची 3850 लेवल आहे. ओके सर. हा भाव काही झाला नाही सर, नुसता इन्व्हाइट केलं ना सर, अजून काय म्हणते बाहेरला. काय म्हटलं? हे आता नुसता इन्व्हाइट केले बाहेर लोकांना, बरोबर आहे ना? तिथून आज उचलले तिथून. ते इन्व्हाइट करत बसते ते, त्याची एक लेवल आहे, त्या लेवलला जाणार ते आणि त्याच्यानंतर जाईल खाली. तेवढं आहे बा. येईल खाली. 3850 टार्गेट आहे गोल्डचं आणि तिथनं पुढे मग मार्केट परत आहे तसं हाय टाइम जो काय त्याचा ऑल टाइम हाय मारला तिकडे जाणार परत. नमस्कार. हॅलो. हा बोला. सर ऍक्च्युली मला फंडेड बाय करायचे होते. फंडेड बाय करायचं आहे. हा, फंडेड अकाउंट बाय पिप्स बाय करायचं करा. होतं. फंडेड पिप्स बाय करा. स्वस्त आहे ते. सर मला ना युएसडीटी भेटले नाही. बरं ठीक आहे. तर USDT उद्या सकाळी बरोबर 10 वाजता मेसेज करा. तर सर युपीआय ने जर केलं तर काही प्रॉब्लेम होईल का फ्युचरमध्ये? नाही फंडेडला काय नाही होत प्रॉब्लेम. कारण तेच फंडेड पिप तुम्ही लास्ट टाइम पण तुम्ही सांगितलं की सगळ्यात बेस्ट आहे ते, पण माझ्याकडे ते होते नाही आणि मग ते ट्रस्ट वॉलेट बद्दल मी थोडं केलं. मला काही फंडेडला जमलं काही नाही ते. युपीआयचा प्रॉब्लेम येत नाही. फॉरेक्स जे ब्रोकर असतात त्यांच्या याला थोडंसं युपीआयचा प्रॉब्लेम येतो. फंडेडला काही येत नाही. अच्छा, बिंदास करू शकता तुम्ही. ठीक आहे ना. फंडेड पिप युपीआय ऑप्शन नाही देत आहे. बाकी मी ब्लूबेरीला केलं आहे, हा युपीआय ने केलं. ओके. ब्लूबेरी युपीआय पण ब्लूबेरी एवढं म्हणजे हे नाही आहे. बघा तुम्ही तिकडे, आम्ही कधी वापरलेलं नाहीये. आणि सर आता मला समजा युएसडीटी घ्यायची, जसं तुमच्याकडे घेतले मी, तर कसं करू? समोर कसे राहील त्याची प्रोसेस? काय तुम्ही ऍड्रेस पाठवायचा, मी ऍड्रेसवर तुम्हाला USDT पाठवतो. ट्रस्ट वॉलेटचं सर? ट्रस्ट वॉलेट पाठवा, बिनान्स पाठवा, काय पण पाठवा. ठीक आहे ना सर. आणि जर ट्रस्ट वॉलेटने केलं तर आपण काही चार्जेस कट करतो का तुम्ही? नाही, चार्जेस काही कट होत नाहीत. ठीक आहे ना सर, मी करतो तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज. ओके ठीक आहे. नमस्कार सर. हॅलो, माईक बंद करा जरा. माईक बंद करा. ज्याचे प्रश्न असतील त्यांनीच माईक हे ओपन करा. सर सीआरटी इंडियन स्टॉक्स मध्ये चालते. सगळीकडे चालते. ऑप्शन मार्केटला थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम देऊ शकतो, पण स्टॉक मध्ये वगैरे सगळीकडे चालते, लक्षात घ्या. डीमार्ट वगैरे सगळं तुम्ही म्हणता ना, स्टॉक जे मोठमोठे स्टॉक असतात, मोठी प्रोफाईल प्ले केली ना तुम्ही, कारण की मार्केट लिक्विडिटीवर चालतं ना. बघा मोठ्या प्रोफाईल बघा फक्त कशा चालतात त्या. सर बघा इथे सीआरटी दिसते का तुम्हाला? हॅलो सर. दिसते सर. बघा इथनं इथेपर्यंत प्रॉफिट दिलाय तुम्हाला चांगला. सीआरटीच होती ना, आणि इकडे लिक्विडिटी पडली होती ना सगळ्यांच्या खाली. मग लोक काय करतात, हे सपोर्ट लेवल आहे म्हणून मार्किंग करतात असं सपोर्ट, आणि सपोर्ट बशीच मार्केट काय करतं, लिक्विडिटी खातं, सगळ्यांची एसएल घेतं. लो रन झालाय बघा. तेच करतं ते, लक्षात घ्या. ते लो रन नंतर खाली का नाही लास्टून तिसरी कॅन्डल आहे बघा. लास्टून तिसरी कॅन्डल कोणत्या 3 महिन्याच्या टाइम फ्रेमला ना? हा, याच्यात पाचवी कॅन्डल बघा. कुठून, स्टार्टिंग वरून का शेवटून? शेवटून इथं इकडे राईट साईडला. इथं लो रन झाले ना, मग ती खाली का नाही आली पुन्हा? हा, म्हणजे तुम्ही तो बायसचा विषय बोलता ना? बायसचा विषय बोलता ना? हा सर. त्या दिवशी तुम्ही जरा लेक्चर प्रॉपर बघून काढा. मी काय सांगितलं, बायस तुमचा ट्रेंडला मॅच करायचा असतो, कॅन्डलला मॅच करायचा नाही. तुम्ही इथंच बघताय ना? हा सर. ट्रेंड कोणता आहे तुमचा? अप ट्रेंड आहे. मग अप ट्रेंड मध्ये उलटी पोझिशन बघून चालेल का? मार्केट वरती चाललंय आणि उलटी पोझिशन बघून चालणार का? नाही चालणार ना. मग हाय रन केल्यावर होते का बघा. ही हाय रन केली, पुढची झाली ग्रीन. ही हाय रन केली, पुढची झाली ग्रीन. कळलं? याच्या पाठीमागे लॉजिक आहे, लक्षात घ्या. लॉजिक शिवाय ट्रेड करू शकत नाही तुम्ही. ओके सर. सर थोडं ओएफचं सांगा ना. ओएफचं नाही, ओएफचं लेक्चर यायचं अजून. ओके सर. हा, बाकी कुणाला आणि सीआरटी मध्ये काय प्रॉब्लेम आहे?
सीआरटी मध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आहे? सीआरटी कशी प्ले केली जाते, काय प्ले केली जाते? भरपूर लोकांना माहित नाही सीआरटी प्ले. ऍक्च्युली सीआरटी म्हणजे हाय स्वीप लो स्वीप आहे. तो हाय स्वीप लो स्वीप ती टाइम फ्रेम बदलून एमएसएस बघायचा असतो, पण त्याची जी जागा असते ती महत्वाची असते. त्या जागा वगैरे तुम्हाला प्रॉपर सापडायला लागल्या तर तुमचे ट्रेड लॉस मध्ये जात नाहीत. आणि मिनिमम सीआरटी जर तुम्ही प्रॉपर जर शिकला तर मिनिमम तुम्हाला 1:5 चा रेशो मिळतो. लक्षात घ्या, 1:5 चा मिळाला पाहिजेच. सीआरटी प्रॉपर मिळाली तर तुम्हाला. ओके. सर तुम्ही जसं म्हणला की वरचं प्रोफाईल बघायचं म्हणजे एक हो, महिन्याची सपोर्ट द्यावाच लागतो त्या प्रोफाईलचा. प्रोफाईल बघायचं म्हणजे नक्की काय करायचं? हा बघा, तुम्ही आता इथं 4 आवरची प्रोफाईल प्ले करायला लागला ही सीआरटीची, बरोबर आहे? ही 4 आवरची प्रोफाईल प्ले करायला लागलाय. तुमचं म्हणणं काय मार्केटनं वरती जावं, बरोबर ना? 4 आवरच्या प्रोफाईल मध्ये तुमचं म्हणणं काय की मार्केटनं वरती जावं, बरोबर आहे? पण ह्याच कंडिशन मध्ये विकलीचे प्रोफाईल जर बेरिश जर प्ले होत असेल, हाय स्वीप केला असेल समजा विकलीच्या प्रोफाईल मध्ये, तर ही खाली जायला पाहिजे ना. समजलं. मग 4 आवरची का वरती जाईल? ही विकली खाली जाते. मोठी टाइम फ्रेम जे सांगतं तेच करणार ना मार्केट, का छोटी टाइम फ्रेम सांगाल ते करेल? मोठी सांगायचं. मोठी सांगाल ते, बरोबर ना? समजलं मी काय म्हटलं तुम्हाला? ही प्रोफाईल काय प्ले करायला लागल्या मोठी ती पहिला बघायला लागतं तुम्हाला, आणि मग ती छोटी प्रोफाईल प्ले करू शकतो तुम्ही, अदरवाईज नाही प्ले करू शकत. ओके. मला जर समजा 4 आवरची बघायची असेल सीआरटी तर मला कुठपर्यंत प्रोफाईल चेक करावं लागेल? 4 आवरची प्रोफाईल जर तुम्हाला प्ले करायची असेल तर साधारण वीकली मंथली पर्यंत प्रोफाईल चेक करायलाच लागणार ती. ठीक आहे सर, थँक्यू. ओके. आणि बाकीचं सगळं प्रॉपर ऍडव्हान्स तुम्हाला प्रॉपर जर पाहिजे असेल तर मग आपला ऍडव्हान्स कोर्स हे करा. कोर्समध्ये सगळं तुम्हाला कशी प्ले करायची, काय प्ले करायची, कुठल्या जागेवर प्ले करायची, टोटल मास्टर करतो सीआरटी मध्ये आपण. आपल्या ग्रुपला साधारण मला वाटतं दिवसाला 1 ते 2 सीआरटी पडतातच, आणि कमीत कमी रेशोज असतात त्याचे 1:5 च्या वरती सगळे. आणि सांगून सीआरटी फेल करतो आपण, लक्षात घ्या. सांगून तुमचा असेल, आता कोण पण ट्रेडर असून त्याला जर जागा समजत नसेल सीआरटीची तर काही उपयोग नाही, कारण की सीआरटीचा ट्रेड दिला होता इथे, सकाळचाच ट्रेड होता मला वाटतं 4 आवरचा सीआरटीचा कुठला तरी इकडचा, इथला ट्रेड होता इथला काही इकडचा कुठला तरी होता. एसएल जाणार आणि मार्केट खाली गेलं बघा. ओके. नाही मी नाही ट्रेड दिलेला, हा दुसऱ्या कुठल्या तरी ट्रेडरने दिलेला, माझ्या स्टुडंटने मला पाठवलेला. मी सांगितलं त्यांना एसएल जाणार, कारण की मार्केटचं नेचर बघायला लागतं. मार्केटचं नेचर बघितलं नव्हतं त्या ट्रेडरने, फक्त ट्रेड दिला होता. तो बिझनेस करतोय, ट्रेड द्यायचं, कमिशन जनरेट करायचं आणि बिझनेस करायचा, असं असतं ते. ठीक आहे. बाकी कोणाची काय अडचण असेल तर सांगा. सीआरटी नाही. समजली नाही? सीआरटी समजलं नाही? सीआरटी ऍक्च्युली तुम्ही प्ले करून बघायला पाहिजे, मग तुम्हाला त्याच्या आतमध्ये काय अडचण येतील ते समजतील. आणि प्रॉपर जर सीआरटी तुम्हाला प्ले करायचं असेल तर आपला जो कोर्स आहे तो कोर्स जॉईन करा. तुम्हाला तिथे प्रॉपर सीआरटी कशी प्ले केली जाते, काय लेवलला प्ले केली जाते, कशी प्ले केली जाते, त्याला जोड कसे द्यायचे, काय द्यायचे, ते सगळं शिकवतो त्याच्यामध्ये प्रॉपर. आणि असं काय नाही की 1च महिना शिकवणार, लाईफ टाइम शिकवतो त्याच्यामध्ये, जोपर्यंत तुम्ही प्रॉफिटेबल होत नाही तोपर्यंत. बाकी आणखी कोणाचे प्रश्न असतील तर सांगा, नाहीतर उद्याच्या सेशन मध्ये आणि बाकीचं बघू पण. हा बोला. हॅलो. उद्यापासून ऍडव्हान्स चालू आहे का? परवा दिवशीपासून. परवा दिवशीपासून. ओके. परवा दिवशी. आणि आपण एक हे ठेवलेले, हा बोला. सर आपण पेमेंट टर्म हे करतो, सिलेक्ट करतो फंडिंग टेप मध्ये, हा. तेव्हा आपल्याला पेमेंट टर्म मध्ये बिटकॉइन वगैरे इथेरियम सगळं दाखवते आणि थिएटर युएसडीटी दाखवते. तर पेमेंट कशामध्ये करतो सर? तुम्ही आता युपीआय बोलला ना? युपीआय ने मी सर ब्लूबेरी घेतलं, मला फंडिंग टेप घ्यायचं तुम्ही म्हटलं तर. 100 पिप घेणार का? मग काय करा तुम्ही, 100 पिपचा मला हे पाठवून द्या. 100 पिपचा मला हे पाठवून द्या तुम्ही, लॉग इन पासवर्ड. मी तुम्हाला ते प्रोसेस करून देतो सगळी. ठीक आहे. हा.
हॅलो सर, बोला. ते एमएसएस म्हणलेलं ना तुम्ही, हम्म ते एमएसएस खाली 2 जनरेट झाले. हम्म आता रिसेंट मध्ये 3 म्हणजे 3 महिन्याचा चार्ट ओपन करा. 3 महिन्याच्या चार्ट मध्ये म्हणजे सीआरटी आहे अप साइड अँड डाऊन साइड. आता डाऊन साइडला मार्केट चालू आहे ना गोल्डचं. कुठं आहे तर सीआरटी कुठं त्या आहे का? नाही, लास्ट कॅन्डलला 3 मंथच्या कॅन्डलला मी सीआरटी मार्क केली आता जस्ट. इथं म्हणताय का ह्याच्या लोला? हा, हा, मग त्याच्यात एमएसएस 2 वेळा जनरेट झाले. 2 वेळा नाही. राईट. आता तुम्ही हिच्या कॅन्डलचा लो मार्क केलाय, हा, कॅन्डल क्लोज झाले अजून नाही क्लोज झाले अजून. मग कशी सीआरटी प्ले होईल? कॅन्डल क्लोज झाल्यानंतर ना पुढची कॅन्डल ह्याच्या खाली येते, लक्षात घ्या. तवा एमएसएस बघायचा. ओके ओके. कळलं तुम्हाला? तुमची जुनी हा कॅन्डल असते ना, समजा आता 4 आवरची तुमची कॅन्डल ही क्लोज झाल्या हा आणि नवीन ओपन होते ना, ती नवीन कॅन्डल काय करते, ही कॅन्डलचा जो लो असतो, या कॅन्डलचा लो पाठीमागच्या, हिथनं हा अशी चालू करते, इथं जर अशी कन्सोल्टेशन करते आणि खाली जातं. आणि हा खाली झाल्यानंतर ना इथला जो पुलबॅक असतो त्या पुलबॅकच्या वरती जातं. मग इथे एमएसएस होतो आणि एमएसएस झाल्यानंतर एंट्री घ्यायची आणि एंट्री गेल्यानंतर मग मार्केट वरती जातं. आणि त्याला ओके इथं ओके तुमची एंट्री येणार आणि इथं तुमचा एसएल येणार आणि हा काय असेल तो टीपी येणार आणि इकडे ही कॅन्डल अशी परत ग्रीन तयार होते मोठी नंतर ना. ओके ओके सर, समजलं? समजलं. हा. पण नाही मी ह्याच्या बाहेर जाऊन हे विचारलं, मी क्वेश्चन विचारला कारण चालू कॅन्डलला मी सीआरटी मार्क केलता. हा, चालू कॅन्डलला सीआरटी मार्क करायचं नाही. मग 3 महिन्याची चालू कॅन्डल आहे तर मंथलीची लावायची. मंथली पण चालू कॅन्डल, मग विकली लावायची. मग विकली तुमची ही चालू कॅन्डल आहे. हा, मग ही आठवडा संपल्यानंतर हिचा लो मार्क करा. ओके ओके, कळलं? चालतं. काल आणि टाइम फ्रेम नुसार हे करायचं. बाकी टाइम फ्रेम तुम्हाला दिलेले आहेत मी. ओके ओके सर, चालतंय. समजलं? समजलं सर. हे बघा इथे विकलीची चालू कॅन्डल आहे, इथनं वरती गेलीत. इथनं वरती गेलं मार्केट, हा सर. ही कॅन्डल क्लोज झाली. हा ही काळी कॅन्डल क्लोज झाली. मग काळी कॅन्डल हा क्लोज झाल्यावर मी काय केला, तिचा लो मार्क केला. केलं. लो मार्क केला आणि विकलीच्या टाइम फ्रेम वरून मी 1 आवरला गेलो. बघा इथं त्या कॅन्डलचा जो हा, लो मार्क केला, एकच मिनिट, तू कुठं गेला बघतो. हा, तिथंच येतं केला, येतं. हा तिथंच केलाय. बघा इथं हे- हा इथं लो मार्क केलाय, लो खाल्लाय. एकच मिनिट थांबा, जरा व्हिज्युअल बघतो प्रॉपर. काय ते चुकल्यासारखं वाटायला लागले मला. तो लाईन वरचा ह्याचा काही संबंध नाही. आपण खाली इकडं आहे, तिकडं इथे खाली आहे. ठीक आहे. हा, विकलीवरनं बनावरला गेलो. खाली हा, बघा इथं लो इथे मार्क केला तुला. इथं लो मार्क केलाय. ठीक आहे. इथं हम्म. लो मार्क केलाय, बरोबर आहे. हो का इथे हा इथनं मार्केट पहिला वरनं खाली आलं, जरा वरती गेलं, खाली गेलं, जरा वरती गेलं, खाली गेलं. मग इथे काय मार्क करणार मी? एमएसएस. एमएसएस. एमएसएस मार्क केला आणि एमएसएस येस. इथनं एमएसएस झाला. बघा इथं झाला हो, आणि मग इथे एंट्री मिळणार आणि इथनं मार्केट वरती. ओके ओके सर, समजलं? समजलं सर. पण त्याचं लॉजिक आहे, लक्षात घ्या. एवढं सोपं नाही आहे. त्याच्या मागे भरपूर काही लॉजिक्स आहेत. ती कमीत कमी तुम्ही प्ले केल्याशिवाय तुम्हाला नाही समजत. ओके, प्रॅक्टिस ओके सर. केल्याशिवाय. नाही समजत. कमीत कमी 100 प्ले करायला पाहिजेत. ठीक आहे. ओके सर. बाकी आणि कोणाला काय प्रॉब्लेम आहे? माईक बंद करा. हॅलो, सीआरटी समजली का प्रॉपर? येस सर. ओके, ठीक आहे. चालते. मग उद्याच्या आपण ह्याला आयडीएमचं हे दाखवतो तुम्हाला, कारण की गॅप भरपूर पडलं ना. तुम्हाला आयडीएमवर हे दाखवलं नाही मी. उद्याच्या ह्याला दाखवतो तुम्हाला ते प्रॉपर. तोपर्यंत सीआरटी वर काय तुम्ही ट्रेड वगैरे टाकत असाल तर ते ग्रुपला पाठवा, किंवा आपल्या युट्यूबच्या चॅनलला आहे सीआरटीचं हे, तुम्ही बघू शकता. ओके सर.
चालतं, ठीक आहे. मग उद्याच्या सेशनला भेटू. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट सर. सर तेवढं हे बघा मी पाठवलेलं तेवढं. गेले काय? विशाल सर कुठला आहे तुम्ही? गाव कुठलं?